दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सह्याद्री वाहिनीचा संपूर्ण परिवार सतत कार्यरत असतो। यातूनच फुलतात मनोरंजनाचे फुलोरे, संस्कृतीचे मनोरे आणि कौतुकाचे अनोखे सोहळे। आजवर या वाहिनीने आपल्यासमोर अनेक नवे, महत्वाचे तसेच संस्कृती जपणारे सोहळे सादर केले। सामाजिक बांधिलकीची हीच परंपरा पुढे चालवत सह्याद्री वाहिनी आपल्यासोबत अजून एक हळवं नातं जोडू पाहत आहे। हे नातं काहीसं वेगळं आहे, काहीसं अज्ञात आहे, कधी मन हेलावणारं आहे तर कधी अंतर्मुख करणारं आहे। आजवर कोठेही न मांडलं गेलेलं हे नातं सह्याद्री वाहिनी प्रथमच आपल्यासमोर मांडत आहे। तेव्हा पाहूया मृत्यूलाही लाजवणारं, जन्मजन्मांतरीचं ऋण व्यक्त करणारं हे अद्भुत नातं जन्मांतरीचं। जीवन म्हणजे नाही केवळ जगण्यासाठी जगणे, जगता जगता कर्तव्याचे मोजमापन करणे। जीवन म्हणजे फुलासारखे वाऱ्यांमध्ये धुंद गंध दरवळणे, पुस्तकातल्या पाकळ्यांची आठव सदैव जपणे। जीवन म्हणजे आसुसलेल्या मनातले ते थेंब ओल्या मातीचे, कधी कुणाच्या ओठावरले गीत ओळखीचे। जीवन म्हणजे गहिवरलेले अनामिक ते नाजूक बंध ऋणांचे, देता देता जुळून घ्यावे नाते जन्मांतरीचे। ह्या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचं मी डॉक्टर राहुल जोशी मनपूर्वक स्वागत करतो। खरंच काही नात्यांचे ऋणानुबंध जन्मजन्मांतरांचे असतात। हे नातं बऱ्याचदा अनामिक असलं तरी ते अटूट असतं। हे नातं आहे जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या आणि जगण्यासाठी निस्वार्थपणे आपल्या शरीराचा भाग देऊ करणाऱ्या असामान्य व्यक्तींचं। असं म्हणतात की बाळाचं भलं होत असेल तर आई आपलं काळीजही काढून द्यायला तयार होते। तशाच काहीशा भावनेने हे अनामिक दानी समाजाप्रती आपलं मातृत्व आणि दातृत्व पार पाडून नामानिराळे राहतात। हा विषय काहीसा क्लिष्ट वाटतो, बराचसा गंभीर असतो, मात्र जोवर आपल्यापर्यंत येत नाही तोवर आपण त्याचा विचार करत नाही, हेही तितकंच खरं। मात्र ह्या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य लक्षात घेऊनच दूरदर्शन सह्याद्री वाहिनी हा कौतुक सोहळा आपल्यासमोर घेऊन हजर झाली आहे। हा विषय आहे अवयव प्रत्यारोपण, अर्थातच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि ऑर्गन डोनेशन म्हणजेच अवयव दान करणाऱ्या व्यक्तींना समर्पित। पाहूया या विषयावरची एक ध्वनिचित्रफीत। हे सुंदर डोळे आहेत जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचे। मी माझे डोळे नेत्रपिढीला देऊन जाईन, ज्याने कुठेतरी सुंदर जग पुन्हा पाहू शकेल माझ्या जाण्यानंतर। आपण ठरवलं तर कोणी पुन्हा पाहू शकेल। आधुनिक जगातील वेगवान जीवन पद्धतीमुळे आज आपल्याला वेगवेगळ्या दुखण्यांना आणि नवनव्या आजारांना सामोरं जावं लागत आहे। वैद्यकीय संशोधनातून या व्याधी आजारांवर प्रभावी औषधं आणि नवनवीन उपचार पद्धती वैद्यकशास्त्रात रूढ झाल्या। अवयव प्रत्यारोपणाच्या उपचार पद्धतीमुळे आजवर अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत, त्यांना नवजीवन मिळालं आहे। मध्यंतरीच्या काळात प्रत्यारोपण उपचार पद्धतीला आर्थिक खरेदी विक्री सारख्या गैरव्यवहारानं ग्रासलं। 1994 में ह्यूमन ऑर्गन ट्रांसप्लांटेशन एक्ट गवर्नमेंट ऑफ इंडिया ने पास किया था और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने भी वो एक्ट अडॉप्ट किया है। ये एक्ट का मेन कारण था कि जो इलीगल ट्रेड हो रहा था किडनी का, ये बंद करना। अपघातग्रस्त आणि मेंदू विकारग्रस्त रुग्णांना तज्ञ डॉक्टर जेव्हा ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत म्हणून घोषित करतात, तेव्हा त्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णांच्या अवयवांचं दान करू शकतात। कॅडेव्हर डोनरकडून मिळालेल्या अवयवांचं गरजू रुग्णांमध्ये योग्य पद्धतीनं वितरण व्हावं या प्रमुख उद्देशानं झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर अर्थात ZTCC ची स्थापना करण्यात आली। अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना तज्ञ डॉक्टर सविस्तर माहिती देतात, त्यांच्या शंकांचं निरसन करतात आणि त्यानंतर गरजू रुग्ण ZTCC कडे नाव नोंदवतात। एकदा पेशंटची नोंदणी ZTCC मध्ये झाली की त्याच्या ब्लड ग्रुपच्या प्रमाणे क्रमांक दिला जातो आणि तो क्रमांक किती महिने त्याचे डायलिसिस चालू आहे, पूर्वी त्याचं ट्रान्सप्लांट झालं होतं की नाही,
त्याला वॅस्क्युलर ॲक्सेस फेल्युअर आहे की नाही, ह्या सर्व गोष्टींवरती त्याला एक क्रमांक दिला जातो आणि तो क्रमांक कॉम्प्युटराइज्डवर असतो आणि त्याला कोणालाच त्या कॉम्प्युटरला ॲक्सेस नाही आहे, ह्या माहितीला ॲक्सेस नाही आहे अपार्ट फ्रॉम ZTCC स्टाफ एंड हॉस्पिटल स्टाफ। इसमें पूरी ट्रांसपेरेंसी है और ZTCC ये देखती है कि बराबर जो डिजर्विंग है, जो मेरिट में पहले से बुक्ड है, उनको ही ऑर्गन मिला जाए। आजच्या ताणतणावयुक्त जीवन पद्धतीमुळं समाजात मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे। त्यामुळं किडनी प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांची यादीही वाढत जात आहे। आमच्याकडे सध्या किडनीसाठी 3050 पेशंट्सची नोंदणी झालेली आहे आणि लिव्हरसाठी 200 पेशंट्स वेटिंग आहेत। आज मोठी गरज आहे ती कॅडॅव्हर डोनरची। अवयव दानाचा विचार समाजात रुजावा, वाढावा आणि विस्तारत जावा यासाठी ZTCC अनेक उपक्रम राबवत असते। या उपक्रमातील मान्यवरांच्या सहभागामुळे जनजागरणाचं हे कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे। दोस्तों, ये जिस्म, ये शरीर तो एक दिन जाने वाला है, तो क्यों ना जाते जाते हम किसी के काम आ जाएं। मैंने अपने ऑर्गन्स डोनेट करने की शपथ ली है और मेरी प्रार्थना है कि आप भी मेरा साथ दें। किसी को एक नई जिंदगी देना, इससे बड़ा और कोई दान नहीं हो सकता। मैक्सिमम ब्रेन डेथ को हम ऑर्गन ट्रांसप्लांट में कन्वर्ट करें, उसमें प्राइवेट हॉस्पिटल्स, गवर्नमेंट हॉस्पिटल्स, सबका सहयोग चाहिए। सब हॉस्पिटल्स अगर मिलके काम करेंगे और ऑर्गन बराबर शेयर करेंगे, तब ये प्रोग्राम आगे जाके पूरा सक्सेसफुल होगा। मुंबईच्या माजी महापौर आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या एकुलत्या एका मुलीचं, हेमांगीचं नुकतंच ब्रेन हॅमरेजनं निधन झालं। या अतिशय दुःखद प्रसंगी देखील समाज ऋण महत्वाचं मानून निर्मलाताईंनी हेमांगीच्या यकृत, किडनीज आणि डोळे या अवयवांचं दान केलं। निर्मलाताईंची ही कृती समाजातील अनेकांना अवयवदान करण्याची प्रेरणा देऊन जाईल। अवयवदान करा हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्तानं सह्याद्री वाहिनी सादर करीत आहे एक अभिनव कार्यक्रम, नातं जन्मांतरीचं। अवयवदान करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींना अभिवादन करून आणि आयुष्याशी झुंज देत या वैद्यकीय क्रांतीचा भाग बनणाऱ्या, प्रबळ इच्छाशक्तीचं दर्शन घडवणाऱ्या सर्व लढवयांपुढे नतमस्तक होत जोडूया अतूट नातं, नातं जन्मांतरीचं। कार्यक्रमाची नांदी देण्यासाठी मी दूरदर्शनचे अपर महानिदेशक माननीय मुकेश शर्माजींना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि ह्या एकमेव द्वितीय अशा कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी 2 शब्द बोलावे। नमस्कार, स्वागत है आप सबका मुंबई दूरदर्शन केंद्र में। इस प्रोग्राम की संकल्पना बैक ऑफ द माइंड तो बहुत टाइम से थी, लेकिन ऑफ लेट अगर आपने भी देखा हो और पेपर्स में भी काफ़ी आ रहा था कंटिन्यूअसली कि लोग कोई ना कोई अपनी लेवल पर ऑर्गन्स डोनेट कर रहे हैं। फिर एक कहानी हमने बीच में पढ़ी थी चेन्नई में कि 14 मिनट के अंदर वो ड्राइवर ने हार्ट लेकर के और किसी तरीके से वो पहुंच गया और वो टाइमली उसको हार्वेस्ट हो गया और दे दिया। फिर एक बच्चे की भी कहानी पढ़ी थी मैंने बीच में, उसने भी अपने ऑर्गन्स को डोनेट, उसके पेरेंट्स ने डिसाइड किया कि वील डू इट। लेटेस्ट जिसमें कि आपने एवी में देखा, निर्मला जी की डॉटर, इनफैक्ट कभी कभी रियल लाइफ और रियल लाइफ टर्न ऐसा लेती है कि निर्मला जी वॉज सपोज टू टेक पार्ट इन दिस प्रोग्राम टुडे और उन्होंने चर्चा भी की थी, मुकेश जी इट्स अ गुड आइडिया, वील वर्क इट आउट, आई वुड ऑल्सो लाइक टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोग्राम। और उसके बाद ये पता नहीं था कि शील बी अ पार्ट ऑफ द प्रोग्राम मोर देन अस, इन द सेंस दैट शी टुक अ कॉल और उन्होंने अपनी बच्ची के ऑर्गन्स डोनेट कर दिए और अच्छा भला लड़की थी, देयर वाज नथिंग रॉन्ग इन इट, शी हैड नो हिस्ट्री, बट ब्रेन हैमरेज हुआ एंड शी डाइड। सो ये सब बैकग्राउंड माइंड में होते हुए हुआ कि प्राइवेट मीडियाज, टेलीविजन चैनल्स इस दिशा में ज़्यादा नहीं कर रहे और यही सोच करके एज अ पब्लिक ब्रॉडकास्टर ध्यान में आया कि क्यों ना मैं कुछ डॉक्टर्स को, कुछ फ्रेंड्स को और कुछ डोनर्स को, कुछ रेसिपिएंट्स को जिनको कैडवर से मिला है या लाइव डोनर्स हैं, लाइव रेसिपिएंट्स हैं, उनको यहाँ बुलाया जाए, उनको फेलिसिटेट किया जाए एंड लेट्स क्रिएट अ इवेंट अराउंड इट एंड विल ट्राई एंड डू इट एवरी ईयर। एक बार फिर से आप सबका स्वागत है आज इस दूरदर्शन केंद्र में। माननीय मुकेशजींना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी मंचावरच थांबावं। नातं जन्मांतरीचं
या कार्यक्रमाच्या मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी मंचावर यावं. डॉक्टर गुस्ताद डावर साहेब आपल्याबरोबर आहेत, प्रेसिडेंट ZTCC, तसंच मेडिकल डायरेक्टर HN हॉस्पिटल मुंबई, सिनियर सर्जन. परीक्षित सहानीजी, ज्येष्ठ अभिनेता. मधुश्री, द वर्सटाइल, टॅलेंटेड, फेमस सिंगर. डॉक्टर श्याम जोशी सर, सीनियर सर्जन ऑफ ग्रेट रेप्यूट. डॉक्टर सुजाता पटवर्धन मॅडम, डॉक्टर माथुर, डॉक्टर वाघ, श्री गिरीश कुबेर, डॉक्टर अभिषेक भार्गव, डॉक्टर अविनाश सुपे, दुधानी. मुकेशजींना विनंती की त्यांनी पाहुण्यांसोबत दीप प्रज्वलन करून ह्या मंगलमय कार्यक्रमाची नांदी द्यावी. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी मंचावरच थांबावं. मुकेशजींना विनंती की त्यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. I request Dr. Davar to speak a few words. नमस्ते. सबसे पहले तो मैं दूरदर्शन और खास करके मुकेश शर्मा जी का धन्यवाद देना चाहता हूं कि ये जो हम कार्यक्रम 20 साल से चला रहे, 1994 में ये एक्ट आया और 20 साल से हम और हमारी टीम इस पे काम कर रही है, और आज दूरदर्शन ने ये प्रोग्राम करके ये जो सबके सामने लाया हुआ, ये सबसे इम्पॉर्टेंट था. हमारा मेन काम है पब्लिक अवेयरनेस लाना, लोगों को समझाना कि एक ब्रेन डेथ है, और ब्रेन डेथ के बाद आप हार्ट, लिवर, किडनी, लंग्स, स्किन, बोन, आई सब डोनेट कर सकते हैं. यानी मरने वाला जाते जाते इतनी भलाई करके जा सकता है कि वो 6 या 7 लोगों को एक अपना जीवन दान दे के जा सकता है, और ये सबसे बड़ा काम है. प्रिंट मीडिया हमेशा इसकी पब्लिसिटी करते आया है और ये न्यूज़ देते आए हैं, पर पहली बार है कि टीवी मीडिया और वो भी दूरदर्शन ने ये कार्यक्रम लिया है. और दूरदर्शन ये एक ऐसा चैनल है जो महाराष्ट्र के हर कोने कोपरे में जाता है, और अगर दूरदर्शन ने ये प्रोग्राम इतना सीरियसली लिया है तो डेफिनेटली ये प्रोग्राम सक्सेसफुल होगा. धन्यवाद मुकेश जी, एंड प्लीज कीप अप द गुड वर्क, प्लीज कीप अप द सपोर्ट, प्लीज कीप अप द पब्लिक एज्युकेशन, एंड आई एम श्योर दिस प्रोग्राम विल बी अ ग्रेट सक्सेस. थँक यू. प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम असतं. आपल्या कुटुंबासाठीच आपण झटतो, बरंच काहीसं सोसतो, क्षणोक्षणी त्यांच्या सुखसोयीसाठी झटतो. आयुष्यात आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब जाणं ही कल्पना देखील आपल्याला सहन होत नाही. त्यातून दुर्दैवाने काही अघटित घडलं तर आपल्यावर आभाळच कोसळतं. मात्र अशा वेळी वस्तुस्थितीला स्वीकारून गेलेल्या व्यक्तीचे अवयव गरजूंसाठी दान करण्याचा निर्णय घेणं ही केवळ अशक्यप्राय गोष्ट वाटते. भावनिक विश्वात जगणाऱ्या लोकांसाठी तर असा निर्णय कल्पनेपलीकडचा असू शकतो. एखाद्या आघातामुळे, अपघातामुळे किंवा अनैसर्गिक आजारामुळे आपल्या जवळची व्यक्ती मेंदू मृत म्हणजेच ब्रेन डेड होते, ज्याला आपण कॅड्यावर देखील म्हणतो. अशी व्यक्ती जरी मृत असली तरीही त्यांच्या पश्चात त्यांचे अनेक अवयव इतरांना पुनर्जन्म देऊ शकतात. हा निर्णय खूपच कठीण असला तरीही तो घेणारे पुण्यात्मे ह्या भूतलावर आहेत. म्हणतात ना, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. पाहूया 6 वर्षांच्या दर्श जैन ह्या मुलाच्या धाडसी पालकांची एक लहानशी कहाणी. ही गोष्ट आहे दर्श नावाच्या स्लो लर्नर अर्थात गतिमंद मुलाची आणि त्याच्या मातापित्यांची, निशा आणि प्रशांत जैन यांची. गतिमंद दर्शला वाढवण्याचं, घडवण्याचं आव्हान प्रशांत आणि निशानं स्वीकारलं, पण नियतीला ते पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं.
अचानक झालेल्या न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी 7 वर्षाच्या दर्शला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले, पण काही दिवसातच दर्श उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला. दर्श आता वाचत नाही याची प्रशांत निशाला जाणीव झाली. नशिबाच्या तडाख्यानं सैरभैर झालेल्या प्रशांत निशाला त्याच दरम्यान रुग्णालयातून अवयवदानासंबंधीची माहिती मिळाली आणि अखेर तो दुर्दैवी क्षण आला जेव्हा डॉक्टरांनी दर्शला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि दिनेश सत्रासारख्या मित्राचा सल्ला यामुळे प्रशांत आणि निशाच्या मनात दर्शच्या अवयवांचं दान करण्याचा विचार निश्चित झाला. त्यांनी दर्शच्या दोन्ही किडन्या आणि यकृताच्या दानाला संमती दिली. सीधी सी बात है, जो चीज अपन जलाने वाले, हम हिंदू है तो वो जलाने के पहले अगर किसको काम आती है तो क्यों नहीं आवे. मैं उसको जलाने वाली तो हूँ, उसको कहीं फ्रीज में थोड़ी रखने वाली हूँ कि जिंदगी भर मैंने, मेरे बच्चा है मैं फ्रीज में रख रही हूँ. मैं फ्रीज में तो नहीं रख रही हूँ उसको. मैं जलाने से नहीं डर रही हूँ, लेकिन किसी की जिंदगी बच रही है उससे मैं डर रही हूँ. तो नेक्स्ट डे मॉर्निंग ही ये बात हुई मेरी इनसे वापस. नहीं, मैंने बोला नहीं, मेरे को करना है इसका डोनेशन, कुछ भी हो जाए मेरे को करना है इसका डोनेशन. निशा आणि प्रशांत जैन यांच्या काळजाचा तुकडा असलेला दर्श आज या जगात नाही. मात्र आपल्या दर्शच्या अवयवदानामुळं काही जणांना नवजीवन मिळालं आहे. ही वास्तवता जैन कुटुंबियांसाठी समाधानाची बाब बनली आहे. अवयवदानासारख्या श्रेष्ठ दानामुळं दर्श खऱ्या अर्थानं अमर झाला आहे. कि अगर अपने पास टाइम है कुछ अच्छा करने का तो वो काम कोई भी रूप में हो करना चाहिए. और जो भी जिसको भी गए ऑर्गन्स, तो मैं बहुत हैप्पी हूँ कि मेरा बच्चा आज अलाइव है. लोग बोलते हैं ना ईश्वर सेवा से बड़ी मानव सेवा है, तो एक मानव सेवा ही है. 100% मानव सेवा में ये सबसे बड़ी सेवा है. श्री प्रशांत जैन आणि दर्शची आई सौ निशा जैन यांना विनंती करूया की आपण मंचावर यावं. त्यांचा सन्मान करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी विनंती करतो की मधुश्री आणि डॉक्टर दुधानी यांनी मंचावर यावं. रिक्वेस्टिंग बोथ ऑफ यू. मधुश्री स्वागत करतील प्रशांत जैन यांचं. तसंच एक खास सर्टिफिकेट दूरदर्शन सह्याद्रीतर्फे एक सन्मानपत्र आम्ही देत आहोत. उन्होंने बताया कि जब अपना बच्चा नहीं होता है और तब अपने को डोनेशन का पाना 100% बहुत कौतुक की बात है. और नहीं आता है और ये टाइम जो समझाने वाले होते हैं, जैसे उधर हॉस्पिटल में ZTCC के डॉक्टर अपना अनिरुद्ध कुलकर्णी था, उन्होंने समझाया था सब कि ऐसा है, इसमें कुछ भी गलत नहीं है. और उनका 100% डॉक्टर्स का भी रोल है, लेकिन उनका भी बहुत बड़ा अच्छा रोल है. और मीन्स नहीं होता ये सब, इजी नहीं है कि ये सब चीज करना, लेकिन सबने मीन्स जो बोला उससे हुआ था. दर्शु बेटा, I love you, I miss you a lot बेटा. I know you are alive in so many of lives, but I love you and miss you a lot बेटा. निशाताई, मातृत्वाचा एक नवीन आदर्श तुम्ही समाजासमोर ठेवलेला आहे आणि तुमचं खरोखर किती कौतुक करावं. डॉक्टर दुधानी यांना विनंती की 2 शब्द बोलावे. मला वाटतं की हे ज्यांनी हे पेरेंट्सनी केलंय, मी पण पेरेंट आहे तर मला माहित आहे की आपल्याला मुलांशी किती प्रेम असतो. त्यांनी जे केलंय मला बिलीफ होत नाही. म्हणजे आपल्याला बाळाला थोडंसं लागतं तर आपल्याला किती दुःख होतं. यांनी स्वतःच्या बाळ नसून जेव्हा तो त्याचा ब्रेन डेड झाला आणि त्यांनी त्या दुःखाच्या क्षणात हे निर्णय घेऊन कितीतरी दुसऱ्या लोकांना जीवन दान दिला, याच्यापेक्षा मोठी वस्तू मी काही विचार करू शकतच नाही. इट्स व्हेरी व्हेरी ग्रेट थिंग, व्हेरी ग्रेट थिंग. मैं आप दोनों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और दोनों का हिम्मत की दाद देती हूँ जो आपने इतने बड़े स्टेप लिया है. बहुत अच्छा काम किया आपने. सबको तो जाना ही है एक दिन, लेकिन जाते जाते हम अगर कुछ अच्छा काम करके जाए तो ये सोच के बहुत अच्छा लगता है, बहुत पुण्य होता है. वो गाना है ना, हम हैं इस पल यहाँ, जाने हूँ कल कहाँ, हम मिले ना मिले
हम रहे ना रहे, रहेगी सदा यहाँ प्यार की दास्तां, सुनेंगे सदा जिसे ये ज़मीं आसमां। तो मैं बिलीव करती हूँ कि आपका जो बच्चा है वो जिंदा है। बहुत बहुत धन्यवाद। कोणीतरी म्हटलंय की जगात वाईट गोष्टी भरभरून आहेत, पण हे जग चालतं ते अगदी मोजक्याच माणसांच्या चांगुलपणेमुळे. जैन दाम्पत्यांनी समाजापुढे मांडलेला हा आदर्श दर्श जैन ह्या चिमुकल्या मुलाच्या नाव चिरकाल स्मरणात राहील. मौत का अफसोस क्या हम मौत को ही जीत लें, मौत से भी जिंदगी के बीज क्यों न सींच लें, जिंदगी को क्यों न अब हम एक नया आयाम दें, जिंदगी को क्यों न अब हम एक नया आयाम दें, मौत में जीवन पिरोकर मौत को बस थाम ले, मौत को बस थाम ले, मौत को बस थाम ले. आपल्याबरोबर एक निष्णात नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर ऋषी देशपांडे आहेत. मी सरांना विनंती करतो आपण मंचावर यावं. जेव्हा किडनीचा आजार इस्टॅब्लिश होतो तेव्हा एक रुग्ण जो आहे पहिल्यांदा जातो एक फिजिशियनकडे आणि मग फिजिशियन रेफरन्स देतात एका नेफ्रोलॉजिस्टकडे. या किडनीच्या प्रॉब्लेममध्ये एक सेंटर स्टेज म्हणून एक व्यक्ती असते जी ह्या रुग्णाला सर्वपर एक गायडन्स किंवा महत्वाचे मार्गदर्शन करते. तर ह्याविषयी थोडक्यात तुम्ही सांगाल का की द रोल ऑफ अ गुड नेफ्रोलॉजिस्ट आणि कसं एक अप्रोच करावं? सगळ्यात पहिले जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याला पहिले कन्व्हिन्स किंवा ॲक्सेप्ट करावं लागतं की त्याच्या दोन्ही किडनीज इरिव्हर्सिबली आणि परमनंटली फेल झाल्या आहेत. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा पेशंटला जिवंत राहण्यासाठी दोनच पर्याय असतात. एक तर कायमस्वरूपी डायलिसिस करणे किंवा किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण करून घेणे. या दोनमध्ये किडनी ट्रान्सप्लांट
हे जास्त चांगली अशी ट्रीटमेंट म्हणतो आम्ही, कारण ह्याच्यामुळे पेशंटला जास्त दीर्घ आयुष्य मिळतं आणि त्याच प्रकारे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जगण्यातला जो आनंद असतो तो ट्रान्सप्लांटमध्ये डायलिसिसपेक्षा जास्त मिळतो. कुठल्याही परिस्थितीत म्हणजे ट्रान्सप्लांट सोपं असं समजू नका, कारण ट्रान्सप्लांट नंतर सुद्धा पेशंटला कायम स्वरूपी औषधं घ्यावी लागतात, रेग्युलर चेकिंग करावं लागतं. परंतु आजच्या काळात किडनी हे एक असं अवयव आहे की जे पूर्णपणे खराब झाल्यानंतर सुद्धा पेशंटला 15, 20, 25 वर्ष आयुष्य शक्य झालं आहे या सगळ्या मेडिकल मिरेकल्समुळे. सर, आता जर एका व्यक्तीला डोनेट करायचे असतील ऑर्गन्स तर काही वयाचं बंधन आहे का याला? वयाचं बंधन टेक्निकल म्हणजे रूल्स प्रमाणे तर नाही आहे. लोकांची अशी धारणा आहे की एक साधारण वयानंतर त्यांच्या किडनीज दुसऱ्याच्या कामी येणार नाहीत, परंतु हे खरं नाही आहे. माझं नेहमी म्हणणं असतं की क्रोनॉलॉजिकल एज आणि बायोलॉजिकल एज हे सारखे नसतात. ब्लड ग्रुपचं काय महत्व आहे याच्यात, की सेम ब्लड ग्रुप पाहिजेच असं आहे की वेगळं चालू शकतं? रक्तगटाचं असं आहे की आत्तापर्यंत कन्व्हेन्शनली ब्लड ट्रान्सफ्युजनला जे नियम अप्लाय होतात तीच किडनी ट्रान्सप्लांटला होतात. म्हणजे ओ ग्रुप युनिव्हर्सल डोनर आणि ए बी हे युनिव्हर्सल रेसिपियंट. म्हणजे ओ ग्रुप कुणालाही किडनी देऊ शकतो आणि ए बी हे कुणाचीही किडनी घेऊ शकतात. ह्या सगळ्यांची गरज का पडते? कारण आज सगळ्यात महत्त्वाचा अडचण कुठे येते पेशंटला की किडनीची शॉर्टेज आहे. 3000 लोक वेटिंग आहेत किडनीसाठी. ह्यांचा अर्थ हे नाही की त्यांच्या घरात द्यायला कोणीच नाही, परंतु कुठे गैरसमज असतो की बाबा डोनरचं वय जास्त आहे कसं घ्यावं, डोनरचं रक्तगट जमत नाही कसं घ्यावं. तर अशा गोष्टींवरती आज मेडिकली मात करणं शक्य आहे. अवयव दान करण्याला काही कायदेशीर बंधनं असतात, मात्र कोणीही स्वेच्छेने मृत्यूनंतर कायदेशीररित्या हा निर्णय घेऊ शकतात. मात्र ह्यात डोनर आणि रिसिव्हर यांच्यात कोणत्याही प्रकारचा थेट संबंध नसतो. डोनरची अवयव हॉस्पिटलमध्ये सुरक्षितरित्या जमा केले जातात आणि गरजेनुसार अत्यावश्यक व्यक्तींना त्यांचं प्रत्यारोपण केलं जातं. ह्यात बऱ्याचदा डोनर अननोन म्हणजे अवयव दान करणारी व्यक्ती पडद्याआड राहते, मात्र त्याच्यामुळे पुनर्जन्म मिळालेल्या व्यक्ती ह्या अज्ञात दात्यांचं ऋण कधीच विसरू शकत नाही. पाहूया अज्ञान दात्यामुळे पुनर्जन्म मिळालेल्या 54 वर्षांच्या रत्नदीप मोतीवाले यांची एक छोटीशी कहाणी. एखाद्या माणसाच्या आयुष्यात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यानंतर रत्नदीप मोतीवाले यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात MR म्हणून आपलं करिअर सुरू केलं आणि स्वकर्तृत्वावर एक एक पायरी चढत ते मार्केटिंग मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. नोकरीचा भाग म्हणून 25 वर्षाहून अधिक काळ त्यांची महाराष्ट्रात आणि गोव्यात भ्रमंती चालू होती. मार्केटिंगमध्ये असताना तुमच्याकडनं दुर्लक्ष होतं ते पाणी पिण्याच्या संदर्भामध्ये. मार्केटिंगच्या जॉबमध्ये आपण इझिली या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करतो, पण आपल्या ह्या निग्लेक्ट झालेल्या गोष्टी नंतर आपल्या जीवावर बेतणार आहेत हे त्यावेळेला कळत नाही. एका पहाटे मोतीवालेंना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार तपासण्या सुरू केल्या. वेगवेगळ्या चाचण्या आणि परीक्षणानंतर मोतीवालेंच्या आजाराचं निदान झालं. एक किडनी काम करीत नाही. थोडंफार मला फार्मास्युटिकलचं ज्ञान असल्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, कधी कधी टेम्पररी रिनल शटडाऊन होतं तर थोड्या दिवसांनी ही परत चालू होईल, म्हणून मी या गोष्टींकडे फार सिरियसली घेतलं आणि दुर्लक्ष केलं. आणि कॉमन माणसाचा असं थिंकिंग असतं की आपल्याला जर युरिन व्यवस्थित होत असेल तर घाबरायचं काही कारण नाही, आपल्या किडनीला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. मोतीवालेंना वाटलं तसं काही झालं नाही. आजार बळावतच गेला आणि शेवटी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं डायलिसिस करावं लागेल, तेही आठवड्यातून 3 वेळा. जेव्हा त्यांनी डायलिसिस हा शब्द वापरला तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण डायलिसिस नुसतं आतापर्यंत ऐकलं होतं, वाचलं होतं, पण त्याचा खर्च सुद्धा जो म्हणजे येणार आहे तर ते बघून आम्हाला खूप शॉक बसला. मोतीवालेंच्या जगण्यासाठी डायलिसिस अपरिहार्य आणि अटळ होऊन बसलं. त्यातून सुटकेचा एकच मार्ग होता, किडनी ट्रान्सप्लांट. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोतीवालेंनी एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी नाव नोंदवलं. 2014 फेब्रुवारी 16 या दिवशी माझं ट्रान्सप्लांट झालं. कुणा एका अज्ञात दात्यानं केलेल्या किडनी दानामुळं रत्नदीप मोतीवालेंना नवजीवन मिळालं आहे. आज ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय तणावमुक्त जीवनाचा आनंद घेत आहेत. जी मला किडनी मिळाली ती कॅडावर डोनरची होती,
त्याच्यामुळे त्या कॅडावर डोनरचा आणि त्या पूर्ण फॅमिलीचा मी शतशः ऋणी आहे, कारण त्यांच्या या ॲक्शनमुळे मला परत पुनरुज्जीवन मिळालेलं आहे. आपल्याबरोबर रत्नदीप मोतीवाले आहेत. त्यांना विनंती करू इच्छितो की आपण मंचावर यावं. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करत आहे परीक्षित साहनी साहेबांना आणि डॉक्टर भार्गवांना. साधारणपणे 5 वर्ष मी डायलिसिसचा पेशंट होतो. 5 वर्षापूर्वी जेव्हा मला कळलं की आपल्याला डायलिसिस लागणार आहे, तेव्हा खरोखर आमच्या पूर्ण फॅमिलीची पायाखालची जमीनच सरकली. पण त्यावेळेला 2 जुलै 2009ला माझी एनरोलमेंट केली होती कॅडावरिक ट्रान्सप्लांटसाठी. एक साधारणपणे 3-4 वर्षानंतर मला पहिला कॉल आला. त्याच्यात माझं काही क्रॉस मॅचिंग झालं नाही. मी रेग्युलर फॉलोअप करत होतो. या सर्व गोष्टींमध्ये माझे नेफ्रॉलॉजिस्ट मुकेश शेटे आणि आमचे ज्युपिटरचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर अनिरुद्ध कुलकर्णी यांचा सर्वात मोठा रोल आहे. आणि मला परत एकदा धन्यवाद द्यायचे आहेत की ज्या माणसांची मला किडनी मिळाली तर त्यांचा खरोखर मी शतशः ऋणी आहे आणि आभारी आहे. याच्यापुढे अवयवदानाचा अवेअरनेस हा लोकांमध्ये वाढला पाहिजे, कारण दिवसेंदिवस किडनीचे आजार हे खूपच वाढत आहेत, पण त्या मानाने ऑर्गन्स अवेलेबल नाही आहेत. धन्यवाद. देखिए, मुकेश जी हमारे बड़े पुराने दोस्त हैं और कई सालों से, कई दशकों से उनके प्रोग्रामों में हिस्सा लेते आए हैं हम. और ये भी कहूँगा कि उनकी कल्पना शक्ति ऐसी है कि हर बार एक ऐसा प्रोग्राम करते हैं जो अविस्मरणीय होता है, बिल्कुल अलग ही होता है. और उनके हर प्रोग्राम में किसी मोड़ पर आके ज़रूर मुझे कहीं ना कहीं आंखों में आंसू आ जाते हैं. इस बार भी यही हुआ. बहुत ही अच्छा, बहुत ही एक ऐसा विषय उन्होंने चुना है जिसके बारे में जनता को ख़ास इल्म नहीं, मालूम नहीं, और कितनी बड़ी बात ये दूरदर्शन कर रहा है हमारे दर्शकों के लिए और हमारे देश के लिए. इसकी जितनी दाद दी जाए उतनी कम है. मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ कि मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूँ मुकेश जी कि मुझे बुलाया आज, क्योंकि इस विषय के बारे में मैं बहुत कम जानता था और बहुत प्रभावित हुआ हूँ मैं. और जितने भी यहाँ डॉक्टर्स बैठे हैं, जितने भी यहाँ डोनर्स और रेसिपिएंट्स बैठे हैं, और ख़ास तौर से आप मुकेश जी, मैं आप सबको सलामी देता हूँ. इनफैक्ट मैं परीक्षित साहनी साहब से बिल्कुल सहमत हूँ. इनफैक्ट मुकेश शर्मा जी, इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव, बहुत बड़ा इनिशिएटिव है. और दूरदर्शन के माध्यम से मैं अपना एक एक्सपीरियंस शेयर करना चाहूँगा इन ट्राइंग टू कन्विंस कैडेवर ट्रांसप्लांटेशंस, कैडेवर डोनर्स. और ऐसे 2-3 इंसिडेंसेस हुए हैं जहां हमको काफ़ी कोशिश करनी पड़ी है, काफ़ी काउंसिल करने की ज़रूरत पड़ी है विद द ट्रांसप्लांट कोऑर्डिनेटर्स वगैरह एट BSCS हॉस्पिटल, जो एक ट्रांसप्लांट अप्रूव्ड सेंटर है. और कितनी बार हम सक्सेसफुल हुए हैं, कितनी बार नहीं हुए हैं. कभी कभार हम सोचते हैं ये एजुकेटेड फैमिलीज़ हैं, शायद कन्विंसिंग ईजी रहेगी, और ये अनएजुकेटेड फैमिलीज़ हैं, शायद डिफ़िकल्ट रहेगा. बट ऐसा कुछ नहीं है. इनफैक्ट एट टाइम्स अनएजुकेटेड पीपल ज़्यादा जल्दी डोनेशन दे देते हैं और एजुकेटेड कम देते हैं. तो इस टीवी के माध्यम से, ऑफ कोर्स प्रिंट में चीज़ें आ ही रही हैं, टीवी के माध्यम से प्रॉब्ली हम ये एजुकेशन और अवेयरनेस बढ़ा पाएंगे. और जो रोल डॉक्टर दावर लीड कर रहे हैं उसमें और ज़्यादा फ़ायदा होगा, और वेटिंग लिस्ट जो हैं वो ग्रॅज्युअली कम होती जाएंगी. थँक्यू. अवयव प्रत्यारोपण म्हटलं की माणूस मनाने खचतो, मात्र अशा वेळी इच्छाशक्ती मजबूत करणं जास्त आवश्यक असतं. रत्नदीपजी, आपल्याकडे पाहून ह्या परिस्थितीतून जाणाऱ्यांना नक्कीच नवी उमेद मिळावी हीच अपेक्षा. आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही प्रांजळ इच्छा. आयुष्याची आशा सोडल्यानंतर एखादा चमत्कार घडावा आणि पुनर्जन्म मिळावा ह्यासारखा अत्युच्च आनंद तो काय. असे किस्से पाहिले की वाटतं खरं तर आयुष्य किती सुंदर असते. प्रत्येक क्षण भरभरून जगावा असंच. रोजचं धावपळीत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत आपणच ते कॉम्प्लिकेटेड करतो आणि मग चिंता आपल्याला ग्रासतात.
पण आपली नित्य कर्म करता करता जर आयुष्याकडे सकारात्मक पाहत आपण जगलो तर आयुष्य सुरेल बनेल. म्हणतात ना, ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ह्या जन्मावर काहीशा वेगळ्या अंदाजात म्हणायला हरकत नाही कि अब गमों को भूल के तू मुस्कुराना सीख ले. अब गमों को भूल के तू मुस्कुराना सीख ले. जिंदगी से अब जरा सा प्यार करना सीख ले. जरा सा प्यार करना. सचमुच जिंदगी से प्यार करना सीख ले. हे जरी एक गोष्ट आपल्याला कळलं की जिंदगी से प्यार किस तरह किया जाता है, तरी हे जीवन खूप खूप सुखकर होईल आणि ही जीवनातले कॉम्प्लिकेशन्स खूप कमी होतील. आपल्याबरोबर उषा रामानुजन आहेत, ज्या
एक NGO चालवतात ज्याचं नाव आहे षण्मुखानंद NGO आणि खूप किडनीच्या पेशंटसाठी एक चांगलं काम ते करत आहेत. त्यांना मंचावर आपण आमंत्रित करत आहोत. उषाजी, आपल्या कामाबद्दल, आपल्या NGO बद्दल थोडक्यात माहिती आणि एकंदरीत जेव्हा एक किडनीचा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची मनस्थिती काय असते आणि तुम्ही त्याला कशा तऱ्हेने मदत करता ह्यात थोडक्यात सांगा आम्हाला. 40 years ago, Shanmugananda started a medical center by the name of Sri Shanmugananda Jassubai Arkesha Medical Center. This is mainly catering to the poor and needy patients at a very, very affordable rate. We have 3 divisions, that is the eye care, the dialysis, and a medical wing with a host of departments. In 2003, we started the dialysis center, keeping in mind to give a lot of comfort to the kidney patients by starting a dialysis center. This dialysis center is mainly for poor and needy patients, which at a very, very comfortable and cost effective for the patient. These patients are also given injection erythropoietin at a very low rate, or even sometimes free to very, very poor patients. We have this pathology test called as a viral markers, the HIV, HBsAg, and which is also given free of cost or at subsidized rates. More than 40,000 dialysis, of which nearly 70% are availed by these very poor patients. प्रेमात जे असतात ते आपलं दिल जो आहे तो लगेचच देतात आपल्या प्रियसीला किंवा प्रियकराला, पण जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट विषयी, लिव्हिंग डोनर विषयी जेव्हा विषय निघतो तेव्हा लोक घाबरतात, लोक थिजावतात. पण अशी काही माणसं असतात मोठ्या हृदयाची, बडे दिलवाले, जे हे देखील करतात आणि आपल्या भावाला, बहिणीला किंवा फर्स्ट रिलेटिव्ह जे आपण म्हणतो त्यांना किडनी किंवा लिव्हर देऊन त्यांचे प्राण वाचवतात. तर अशीच ही एक कहाणी आहे जी आम्ही खास नातं जन्मांतरामध्ये दाखवत आहोत. तर आपण ही चित्रफित पाहूया. मला 6 डिसेंबर 2010ला पोटात दुखाला. नंतर मी माझे फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांनी थोडे रिपोर्ट केले. नंतर त्यांनी असं सांगितलं थोडं काहीतरी मला गडबड वाटते. तिथे डॉक्टरने थोडे टेस्ट केले. नंतर लिव्हर बायोप्सी केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्हाला लिव्हर सिरोसिस आहे. त्यावेळी थोडं आम्हाला झटकं लागलं की मी अल्कोहोल नाही घेत, नॉनव्हेज नाही खात, तरी पण मला लिव्हर सिरोसिस झाला. लिव्हर सिरोसिसवर एकच उपाय होता, लिव्हर ट्रांसप्लांट. लीवर ही हमारी बॉडी में एक ऐसा ऑर्गन है कि जिसका 60 to 65% कट करके हम अगर पेशेंट को ट्रांसप्लांट करते हैं फिर भी वो वापस रीजनरेट होके अपने नॉर्मल साइज में आ जाता है. ये काउंसलिंग बहुत ही जरूरी है ट्रांसप्लांट होने से पहले. मनोज पटेलांचे कुटुंबीय, नातलग एकत्र बसले. यकृतदानासंबंधी त्यांच्यात चर्चा झाली. नात्यातील 4-5 जणांनी यकृतदानाची तयारी दाखवली. सर्वांच्या तपासण्या झाल्या आणि मनोज पटेल यांचे आत्तेभाऊ मणिलाल पटेल यांचं लिव्हर मॅच झालं. मणिलाल पटेल यांच्या अवयवदानाच्या निर्णयाला त्यांच्या घरच्या मंडळींनीही साथ दिली. वर्षभरापूर्वी मनोज पटेल यांच्यावर तज्ञ डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आणि 3 महिन्याच्या अवधीत मनोज आणि मणिलाल पटेल ठणठणीत बरे झाले. आता मी रूटीन लाइफ माझी एंजॉय करतो, रेगुलर कामाला जातो. और 15 दिन के बाद में मैंने मेरा रेगुलर मॉर्निंग वॉक्स वगैरह शुरू कर दिए थे. 1 महीने के बाद में मैंने मेरे ऑफिस जाना भी शुरू किया था. मनोज पटेलांसाठी मणिलाल पटेलांनी केलेल्या यकृतदानामुळे त्या दोघांमधील नातेसंबंध अधिकच घट्ट झाले. जेव्हा कुटुंबातील, नात्यातील एखादी व्यक्ती आपल्या माणसासाठी अवयवदान करायला तयार होते तेव्हा ट्रान्सप्लांटेशनची कार्यवाही सहज आणि सोपी होऊन जाते. शिवाय अशा निर्णयामुळे एकाला जीवदान मिळतं आणि कुटुंबीय तसंच नातलग सारेच आनंदी होऊन जातात. आपण मंचावर स्वागत करूया मनोज पटेल आणि मणिलाल पटेलजींचं.
आणि त्यांचा सन्मान करायला डॉक्टर उल्हास वाघ सर आणि प्रहारचे संपादक महेश म्हात्रेजी यांना देखील विनंती आहे की आपण मंचावर यावं. अगोदर तर मी मनीलाल पटेलच्या खूप खूप आभारी आहेत. त्यांनी त्यांच्या लिव्हरच्या पार्ट मला देऊन नवीन जीवन दिलं. त्याच्यानंतर डॉक्टर विनय कुमारन जे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे हेड आहेत, त्यांच्यावर मी खूप आभारी आहेत आणि पूर्ण फॅमिलीच्या खूप आभारी आहेत. मला नवीन जीवन भेटलं. एक्चुअली जब मेरे ब्रदर को सिरोसिस का जब हमें पता चला फैमिली में, तो उस वक्त हम सब लोगों के लिए ना कि ये सब लीवर ट्रांसप्लांट क्या होता है, लीवर क्या होता है, किसी को भी कुछ भी नहीं पता था. बट फैमिली में सबका एक हौसला बहुत बुलंद था कि हमारे फैमिली मेंबर्स को एक बचाना है हमें कैसे भी करके. मैं रेगुलर बैडमिंटन खेलता हूँ, तो हमारे ग्रुप में कुछ डॉक्टर्स भी है साथ में खेलते थे. तो एक इनफॉर्मल उनसे बातें होती रहती थी कि एग्जैक्टली ना लीवर क्या होता है, फिर लीवर ट्रांसप्लांट क्या होता है, कैसे होता है. तो उनसे थोड़ा थोड़ा एक ब्रीफ मिलते रहता था और इंटरनेट पे कुछ इन्फॉर्मेशन मैंने निकाली. तो एज ए लेमैन मैं कह सकता हूं कि ना इतनी इन्फॉर्मेशन अवेलेबल है कि अगर मुझे डोनेट करने का अगर डिसीजंस लेना है तो बिल्कुल ही मुश्किल नहीं है. इतने आसान है कि किस तरह से लीवर होता है, क्या होता है, लीवर आगे फिर वापस डोनर से कैसे ग्रो हो जाता है, वो इतने ईजी है. और उसका पूरे वर्ल्ड वाइड उसका सक्सेस रेशियो इतना हायर है कि डोनर्स को ऑलमोस्ट कभी कुछ नहीं हुआ है डोनेट करने के बाद में. और आज 1 साल के बाद में समझो कि 3 महीने में मैं मेरे नॉर्मल यानी वापस मेरे स्पोर्ट्स एक्टिविटी भी शुरू हो गई थी और मेरी नॉर्मल लाइफ, और 1.5 साल में मैं ऑफिस भी ज्वाइन कर ली थी मैंने. तो एज ए डोनर कभी भी कहीं पे भी कुछ भी तकलीफ नहीं होती है और उसकी काफ़ी सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल है. डॉक्टर विनय कुमारन ने जिस दिन पहले ही कहा तो मैं उनको बोल दिया कि मैं तो भी आपके सरेंडर हूँ, मुझे टेक्निकली तो कुछ पता है नहीं, मुझे मेरे ब्रदर की लाइफ बचानी है, बस उतना मुझे पता है. अभी मैं जब आपके हवाले हो जाएगा तो अभी आपके हाथ में ही है कि क्या करना है आगे. दैट्स ऑल. आपण जर बघितलं सगळ्यांनी तर ते रक्तदानाविषयी देखील बरेचसे गैरसमज आहेत. अवयवदान तर पुढची स्टेप झाली. लोकांमधली जी जागृती आहे ती जागृती आपण जर पाहिलं तर पौराणिक कथांमध्ये असं म्हणतात की बाबा एक अमृत पाजलं की त्या माणसाला अमरत्व प्राप्त होतं. मुकेशजी, मला असं वाटतं तुम्ही ते अमृत तुमच्या हाताने तुम्ही सगळ्या जनतेला पाजता आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आम्ही डॉक्टर मंडळी सगळं त्यांचं काउन्सिलिंग करत असतो, सांगत असतो, पण त्यातले जी समजणारी मंडळी जी असते ती जेवढी असतात तेवढीच असतात. पण बाकीच्यांना समजावून देण्याचं जे काम हे सह्याद्री वाहिनी जे करत आहे, खरोखरच आमची ही जी डॉक्टरची कम्युनिटी आहे त्या सगळ्यांच्या तर्फे आपल्याला सलाम. सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि आदरणीय मुकेश शर्मा साहेबांच्या प्रेरणेने हा जो कार्यक्रम इथे होतोय, हा पाहताना माझं मन भरून आलं. ज्या कथा, ज्या कहाण्या समोर आल्या. आपल्या देशामध्ये अवयवदानाच्या संदर्भात जेवढे गैरसमज आहेत त्याबद्दल एक पत्रकार म्हणून मी अनेकदा वाचलंय, त्याबद्दल लिहिलंय. परंतु सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम लोकांसमोर जातोय, यामुळे लोकांची मानसिकता बदलायला खूप मदत होईल. आणि त्यामुळे मी इथे मुकेश शर्माजींचं पुनश्च अभिनंदन करतो. आज ज्या पद्धतीने आपल्या देशात परिस्थिती चालली आहे, आपल्या देशामध्ये दर 1 मिनिटाला एक मोठा ॲक्सिडेंट होतो आणि त्या प्रमाणात दर 3 मिनिटाला एक व्यक्ती मरण पावते. तर या एवढ्या लोकांचे जे अवयव असतात, हे अवयव जरी वापरात आले तरी सुद्धा या देशातील अनेक समस्या संपतील. आपल्या देशातील नेत्रदानाचा ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये. त्यामुळे आपल्या देशातील अंधांची संख्या कमी होत नाहीये. आणि रक्तदानाबद्दलचे गैरसमज डॉक्टरांनी आता त्याबद्दल सुद्धा छेडलेला आहे. तर या सगळ्याचे जे परिणाम आहेत, हे परिणाम दूर करण्यासाठी प्रबोधनाची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि मी इथे या कार्यक्रमाने प्रेरित होऊन स्वतः जाहीर करतो की मी सुद्धा अवयवदान, माझं देहदान, नेत्रदान या सगळ्यामध्ये सक्रिय मी गेल्या इथून फॉर्म भरणार आहे. आणि मला स्वतःला आनंद होतो की या एका स्तुत्य उपक्रमात
मला मुकेश शर्मा साहेबांनी इथे सहभागी करून घेतलं. सर्व डॉक्टर्स मंडळींचे सुद्धा आभार आणि या दोन आदर्श भावांचे सुद्धा आभार. धन्यवाद. मनुष्य स्वभाव फार विचित्र असतो. आपलं ते सोडायला तो जरा सुद्धा तयार नसतो. मग अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा काही करायचं तो 10 वेळा विचार करतो. किती पॉझिटिव्ह आपण आहोत आपल्या स्वतःबद्दल, आपल्या देहाबद्दल. आता बघा ना, तसं पाहिलं तर कोणत्याही जाती धर्मात माणूस गेल्यावर त्याच्या देहावर अंत्यसंस्कार केला जातो आणि त्यातून गती मिळते पुढे अशी धारणा आहे. असेलही, पण त्यांच्या शरीरात कार्यरत असलेले ते अवयव, ते ऑर्गन्स जे अजून डेड नाहीयेत, ते आपण जर लोकांना दिले तर त्यांनी तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एक फार मोठं काम करत आहोत. आणि ह्या अवयवदानाचं महात्म्य, त्याचा अंतरिम आनंद सर्वांना जर कळायला लागला आणि हे प्रमाण वाढलं तर किती जणांना दीर्घायुष्य लाभेल. आता ह्यातून आपल्याकडे संकल्पना असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीची मात्र तारांबळ उडेल, कन्फ्युजन होईल. कोण? अहो, साक्षात यमराज. ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका. यम लोकांचे महाराज, सर्व प्राणी मात्रांचे मृत्यूदाता, साक्षात ब्रह्मदेव, सॉरी महाराज यमराज येत आहेत हो. यमदूता, यमदूता, महाराज तू इथे आहेस होय? होय. हा काय प्रकार आहे? आज एकही आत्मा आलेला दिसत नाही पृथ्वीवरून. हे तर आपलं बॅडलं काय? म्हणजे तुला म्हणायचंय काय? अहो, म्हणजे तुम्हाला आता रिपोर्ट करावा लागेल ना. रिपोर्ट? अरे कसला खाक रिपोर्ट करणार मी? का? गेल्या 24 तासात एकही मनुष्य आत्मा आलेला नाही. आणि हे जर त्या ब्रह्मदेवाला कळलं ना तर ते चिडतील माझ्यावर आणि कामावरून काढून टाकतील. अरे वा, मग बरंच होईल ना. म्हणजे आपलं हे डिपार्टमेंट बंद होईल आणि मला मात्र घरी जायला मिळेल. चुप, बंद कर तुझी बकवास. तुला कळत नाही? उद्या जर हा आत्मा इथे जर नाही आला तर ब्रह्मदेव काय करेल ते बोलवा. आत्मा आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो झूम लो झूम लो झूम लो झूम लो. ओ ग्लॅड टू मीट यू. यमराज आहेत? यमराज, पण आपले हात असे थंडगार कसे? महाराज, मला एक गोष्ट कळत नाही. हे लोक इथे आता येताना मरणाची भीती वाटत नाही लोकांना? हा आत्मा मला कसा घाबरत नाही? नाही म्हणजे इथे येणारा प्रत्येक जण रडत रडत येतो. मला वाटतं हा लाफ्टर क्लबचा मेंबर असावा. नाही नाही नाही, मी लाफ्टर क्लबचा नाही, मी किडनी फाउंडेशनचा मेंबर आहे. आणि आम्हाला किडनीचे विकार याच्याबद्दल सांगितलं जातं. किडनी विकारांपासून कसं दूर राहायचं याचं मार्गदर्शनही केलं जातं. पण ह्याचा तर अपघाती मृत्यू झालाय. अरे हा, मग हा कसलं दान करणार? अहो तसं नाहीये. मला जेव्हा अपघात झाला ना त्याच्या आधीच मी माझ्या कुटुंबियांना सांगितलं होतं काय, तर माझा अपघात झाला तर माझे अवयव काढा आणि ज्याला त्यांची गरज आहे त्यांना देऊन टाका. तसं माझा अपघात झाला, माझा मृत्यू झाला, मग माझे अवयव काढले गेले आणि ते हवेत त्यांना दिले गेले. पण तुम्हाला एक सांगतो, मी जरी इथं असलो तरी आज पृथ्वीवर 16 जणांना जीवदान मिळालंय. त्यामुळे मी खुश आहे. आज मैं ऊपर आसमान नीचे. अरे पडशील. स्टॉप, स्टॉप दिस नॉनसेन्स. हे यमलोक आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? काय काय? समजा माणूस मेला की त्याच्या शरीराचं काय करतात? काय करतात? हो, एक तर ते जाळलं जातं किंवा पुरलं जातं. अशा वेळेला त्यांच्या शरीरातले जे चांगले अवयव आहेत ते काढले आणि दुसऱ्यांना दिले तर काय फरक पडतो? अहो, याला सर आम्ही रिसायकलिंग ऑफ ऑर्गन्स असं म्हणतो. तुम्ही जे काय करताय ना ते ब्रह्मदेवाच्या कार्यात ढवळाढवळ आहे. नाही नाही, मुळीच नाही. आम्ही तर आमचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतोय बस. तुम्हाला पटते? मला नाही पटत. नाही, मला पण नाही पटत. नाही पटत? मग चला. कुठे? कुठे म्हणजे काय? पृथ्वीवर. मी स्वतः? काय प्रॉब्लेम आहे? मी आहे ना तुमच्या बरोबर. चला.
ए तू कुठे येतोयस? इथे येणाऱ्याला रिटर्न तिकीट नाही. रिटर्न तिकीट अजिबात नाही. चला तिकडे. चला महाराज. हा चला. हा आलो पृथ्वीवर. हॅलो हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये, मोठ्याने बोला. हॅलो. हा हा, आला आला. जोशी, हा म्हणजे ज्यांचं ट्रान्सप्लांट झालं तुम्ही त्यांचे पती का? बोला बोला. आता बरं वाटतंय ना त्यांना? व्हेरी गुड. नाही नाही, हे सगळं त्यांच्या विल पॉवरमुळेच होतंय. हो. अहो तुम्ही मला का थँक्यू म्हणताय? मी तसं काहीही केलेलं नाहीये. आय जस्ट डिड माय ड्युटी ॲज अ डॉक्टर, बस. ऍक्च्युली ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला ना, त्या व्यक्तीने त्याचे सगळे ऑर्गन्स, त्याचे टिश्यूज सगळे डोनेट केलेलं. त्याची किडनी नेमकी तुमच्या पत्नीला सूट झाली आणि म्हणून त्यांचं ट्रान्सप्लांट झालं. सो तुम्हाला आभार मानायचेच असतील ना, तर त्या व्यक्तीचे आणि मुख्यतः देवाचे आभार माना, ज्यामुळे तुम्हाला ही गिफ्ट ऑफ लाईफ मिळाली आहे. ओके. ओ डॉक्टर मॅम साहब. हा जोशी, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा. हो, काय चालवलाय का तुम्ही? हा आमच्या मुन्नीला किती किती तकलीफ देताय. दर आठवड्यात 3-4 घंटे मशीनला जोडून ठेवता. कितना तकलीफ होता है मालूम? आधी सांगा तुम्ही कोण? मी मुन्नीचा मोठा भाव. सगळे जण आपल्याला मच्छड भाई म्हणून ओळखतात. ओके. सी मिस्टर मुच्छड. मच्छड भाई. ओके मुच्छड भाई. तुमच्या मुन्नीच्या दोन्ही किडनीज फेल झाल्यात, त्यामुळे सध्या तिला डायलिसिसवर ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. का काय दवा दारू वगैरे नाही का? नाहीतर ते पेपर मध्ये येतं ना तसा जडीबुटी वगैरे. जडीबुटी. मुच्छड भाई, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखादा अवयव निकामी होतो, म्हणजेच काम करणं बंद करतो ना, तेव्हा तो रिप्लेस करावा लागतो. तो पुन्हा कार्यरत नाही होऊ शकत. कळलं? काय बोलताय? हे काय तुमच्या घरचं बल्ब बदलायचं आहे काय? बदलायचं म्हणे. एक्झॅक्टली. हा म्हणजे तसंच समजा ना. किडनी फेल झाली ना तर कमीत कमी ट्रान्सप्लांट करता येतं आणि डायलिसिस सुद्धा करता येतं. मात्र दुसरे ऑर्गन जर का फेल झाले ना तर ते बदलावेच लागतात. असं आहे का? मग एक काम करा, आमच्या मुन्नीला ना एक नवीन कोरी किडनी लावा. पेटी पाय गॅरंटी कार्ड के साथ. मुच्छड भाई, ऑर्गन डोनेशन करण्यासाठी ना डोनरची आवश्यकता असते. मी तुमच्या सगळ्या नातेवाईकांचं आणि स्पेशली तुमचं सुद्धा चेकिंग केलेलं आहे. बट कोणाचाही ब्लड ग्रुप हा मुन्नीच्या ब्लड ग्रुपशी मॅच होत नाहीये, त्यामुळे कोणाचीच किडनी तिला सूट होत नाहीये. कोणाची किडनी सूट होते? कोणाची किडनी सूट होते सांगा ना. आत्ता जातो आणि उचलून घेऊन येतो त्याला. किडनॅपिंगचा चांगला एक्सपिरियन्स आहे आपल्याला. हे बघा, तुम्ही असं काही करू शकत नाही, ही चोरी होईल. चोरी काय की? चोरी काय की? अरे आपण फुकट थोडंच ना मागतोय. अरे आपल्या मुन्नीला जो किडनी देणार ना त्याला आपण भरपूर पैसे देणार. आणि बघा, दवा दारूचा बंदोबस्त भी करणार. काय मुच्छड भाई, कोणालाही पैसे देऊन किडनी घेणं किंवा त्याचा व्यापार करणं हा अपराध आहे, हा गुन्हा आहे. तुम्हाला माहिती आहे ना? गुन्ह्याची भीती कोणाला दाखवता? गुन्ह्याची भीती कुणाला दाखवता? आम्हाला. हे बघा, आमची मुन्नी आहे ना जन्मभर अशी तडपत राहणार नाही. काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मुन्नीसाठी काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही अजिबात घाबरू नका, तिला कॅडेवर डोनर नक्कीच मिळू शकतो. कॅडेवर डोनर? ही काय भानगड आहे? कॅडेवर डोनर म्हणजे मृत्यूनंतर ऑर्गन डोनेशन करणाऱ्या व्यक्तीला कॅडेवर डोनर म्हणतात. मेरे दिमाग की बत्ती झाली. याने तुम्हाला किडनी मिळण्यासाठी जिवंत नाही, मुडद्याची गरज आहे. अरे सोपं झालं ना. आत्ता जातो 2-4 जणांना टपकावून घेऊन येतो. पाहिजे त्याची किडनी घडाने लावून टाका आमच्या मुन्नीला. तुम्ही काय बोलताय मुच्छड भाई? आम्ही डॉक्टर्स लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव नाही घेतायत. आणि तसंही मृत व्यक्तीची किडनी उपयोगात आणता येत नाही. डॉक्टर काय कन्फ्युज करता? एकदा म्हणता मृत पाहिजे, एकदा म्हणता जिवंत पाहिजे. काय ते ठरवा ना एकदा. तुम्ही कन्फ्युज होऊ नका, मी तुम्हाला समजावते. सांगा. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीची ब्रेन डेथ झाली आहे ना, अशाच व्यक्तीची किडनी उपयोगात आणता येते. ब्रेन डेथ? आता हे काय नवीन लफडा? समजावते. ब्रेन डेथ म्हणजे ज्या व्यक्तीचा मेंदू मृत झालाय मात्र हृदय चालू आहे आणि जो मशीनच्या आधारे श्वास घेऊ शकतो, अशा कंडिशनला ब्रेन डेथ म्हणतात. डॉक्टर, तुम्हाला
कोमा म्हणायचंय ना. नाही मुच्छड भाई, कोमा ही एक टेम्पररी फेज आहे. अच्छा. बट ब्रेन डेथ इज टेक्निकल डेथ. म्हणजे आमच्या भाषेत आहे ना, हाफ मर्डर आणि फुल मर्डर असं म्हणतात ना, तसा काहीतरी लफडा आहे. मुच्छड भाई, तुमची ही भाषा आमच्या डॉक्टरांच्या टेक्निकल लँग्वेज पेक्षाही समजायला कठीण आहे. ते जाऊ द्या, मला काही तुमची भाषा कळत नाही. मात्र जोपर्यंत मुनीला कॅडेवर डोनर मिळत नाही ना, तोपर्यंत तिला असंच डायलिसिसवर ठेवावं लागेल. मग काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, आपल्या देशात दररोज हजारो लोक मरतात, बरोबर? बरोबर. प्रत्येकाला 2-2 किडनी असतात, बरोबर? बरोबर. अरे मग मुन्नीला 1 किडनी मिळायला किती वेळ लागणार? तोच तर प्रॉब्लेम आहे ना मुच्छड भाई. लोकांना ऑर्गन डोनेशनचं महत्वच ठाऊक नाहीये. आपल्या देशात दरवर्षी 4 लाख लोक किडनी विकारचे शिकार होतात. मात्र त्यातील फक्त 4000 लोकांना ट्रान्सप्लांट करण्याची संधी मिळते. फक्त 4000 लोकांना. बाकीच्यांचं काय? राम नाम सत्य. प्रत्येक राज्यात ट्रान्सप्लांटचे वेगवेगळे गाईडलाईन्स आहेत. महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षात 451 किडनी ट्रान्सप्लांट झाले, तर तमिळनाडूमध्ये फक्त 3 वर्षात 648 किडनी ट्रान्सप्लांट झालेले. ज्या व्यक्तीला आपले सगळे ऑर्गन्स डोनेट करायचे ना, ती व्यक्ती किडनी, लंग्स, लिव्हर, हार्ट, पॅनक्रियास, स्किन, बोन मॅरो इत्यादी अवयव तसंच टिश्यू सुद्धा डोनेट करू शकते. एक व्यक्ती 16 लोकांना जीवनदान देऊ शकते. जरा विचार करा, म्हणजे जरी एका व्यक्तीचं आयुष्य संपुष्टात आलं ना, तरी 16 लोकांना आयुष्याची भेट किंवा आयुष्यच भेट म्हणून मिळू शकतं. आणि 16 लोकांची दुआ मिळू शकते, बरोबर? फक्त पेशंटचीच नाही, पण त्यांच्या घरच्यांची, त्यांच्या मित्रमंडळींची, त्यांच्या फॅमिली मेंबरची सगळ्यांचीच दुआ मिळणार नाही का? मॅडम, एक गोष्ट सांगू, या माझ्या पूर्ण लाईफ मध्ये आहे ना, कोणी आपल्याला दुआ नाही दिला, थँक्यू पण नाही म्हणाला मालूम. आणि म्हणणार तरी कसं? आपण कोणाचं भलं केलं? कोणाचं भलं केलं? सगळ्यांना नरक यातनाच दिल्या. कदाचित आहे ना, यामुळेच माझ्या मुन्नीची ही स्थिती झाली. मला समजलं आता. तुम्ही काय म्हणाला ना, ते ऑर्गन डोनेशन. ऑर्गन डोनेशन ते आपण करायला तयार आहे. हो, जितेजी आपल्याला कोणी थँक्यू म्हटलं तर काय, मेल्यानंतर तरी कोणतरी थँक्यू म्हणेल ना आपल्याला. बोला, मला काय करायला पाहिजे? याची प्रोसिजर ना अगदी सोपी आहे. म्हणजे तुम्हाला एक डोनर कार्ड दिलं जाईल, त्यावर तुम्हाला सही करायची आणि ते डोनर कार्ड कायम स्वतःच्या जवळ बाळगायचे आणि त्याबद्दल आपल्या मित्रमंडळींना, आपल्या घरच्या लोकांना सांगून ठेवायचंय. बस इतकंच. इतकंच? मान कार्ड करतो साईन आपण. घेऊन येते. पाहिलं महाराज, मानवाने किती प्रगती केली ती. मारणं जर माझा धर्म असेल ना, तर जगणं आणि जगवणं हा संपूर्णतः मानव जातीचाच अधिकार आहे. धर्म आहे तो त्याचा. स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. तर मुच्छड भाई, तुमच्या एका सहीमुळे 16 लोकांना आयुष्याची भेट मिळणार आहे. करणार ना सही? करतो ना. द्या. देखो भाई, आपके सामने साइन कर रहा है. टपक गया ना तो अंदर का मसाला निकाल लेने का और खाली बॉडी को जला देने का. क्या? जिंदगी के बाद भी जिंदा रहेंगे, जिंदगी के बाद भी जिंदा रहेंगे, दान करेंगे अवयव दान करेंगे, दान करेंगे अवयव दान करेंगे, जिंदगी के बाद भी जिंदा रहेंगे, दान करेंगे अवयव दान करेंगे. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार की जीना इसी का नाम है. वाह, फारच सुंदर नाटिका सादर केलेली होती. आपल्याबरोबर ज्येष्ठ किडनी सर्जन डॉक्टर नयन संघवी आहेत, तर त्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत स्टेजवर. तर सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो की डोनर ट्रान्सप्लांट याविषयी थोडक्यात आम्हाला सांगू शकाल का? Kidney donor surgery is a very important surgery because the full transplant result depends on the donor surgeon.
If the kidney is well perfused, dissected well, and then given to the recipient, it lasts for years and years together. I think kidney donation is a very good job. ज्ञानराज पाटकर यांनी लिहिलेल्या ह्या लहानशा नाटिकेमुळे आपल्याला अवयवदानाचं महत्त्व नक्कीच प्रकर्षाने जाणवलं असेल ही माझी खात्री आहे. या प्रसंगी ज्ञानराजजींबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की हे पण किडनीच्या विकाराने ग्रासलेले होते. औषधोपचार झाले, डायलिसिस झाले आणि मग किडनी ट्रान्सप्लांटचा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवला. काय करायचं कळत नव्हतं आणि मग त्यांच्या मदतीला धावून आली त्यांची सख्खी बहीण. पाहूया ना आपण यांच्या ह्या बहिणी भावाच्या संबंधाबद्दल एक छोटीशी ध्वनिचित्रफीत पाहूया. एका नावाजलेल्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी करताना ज्ञानराज पाटकर खेळाची आवड, लेखन आणि अभिनयाचा छंद जोपासत होते आणि व्हॉइस ओव्हरही करीत होते. मात्र पाटकरांच्या कुटुंबात किडनी विकाराचा इतिहास होता आणि तोच ज्ञानराज पाटकरांसाठी चिंतेचा विषय होता. आणि एका दिवशी असं झालं की ह्या आठवड्यात माझं वजन जर 72 किलो होतं तर पुढच्या आठवड्यात ते साधारण 82 ते 83 किलो झालं. त्याच्यानंतर 88 किलो झालं आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की माझ्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं. म्हणजे मी असं एका जागेवर बसलो की पायातनं अक्षरशः पाणी वाहायचं. म्हणजे खालती आम्हाला एक टॉवेल ठेवून बसायला मला लागायचं. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं आणि डायलिसिस चालू झालं. माझ्या एका किडनीमध्ये इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे एक ऑपरेशन करून ती किडनी काढून टाकावी लागली. या त्रासातून सुटका करणारा एकच उपाय होता, किडनी प्रत्यारोपण. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला जर कोण डोनर मिळत असेल तर बघा फॅमिलीमधला. पण त्याची आशा तर आम्ही सोडूनच दिली होती, कारण आमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा पॉलिसिस्टिक किडनीज आहेत तेव्हा स्वतःहून कोण डोनेट करणार. आपल्या भावाला किडनी दाता मिळेल का हा प्रश्न पाटकरांची बहीण गौरी पोरे यांनाही अस्वस्थ करीत होता. आपल्या पतीशी सविस्तर चर्चा करून घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनानंतर गौरीताईंनी एक धाडसी निर्णय घेतला आणि 1 जानेवारी 2009 रोजी त्यांनी फोन करून ज्ञानराज पाटकरांना नववर्षाची अभिनव भेट दिली. तिने सांगितलं की मी तुला किडनी द्यायला तयार आहे. पाटकरांसाठी तो सुखद धक्का होता. त्यानंतर गौरी पोरे यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातून त्यांना पॉलिसिस्टिक किडनी नसल्याचं आणि त्यांची किडनी ज्ञानराजना मॅच होत असल्याचं निदान झालं. 2-3 महिन्यामध्ये सगळ्या प्रोसिजर कंप्लीट झाल्या आणि मे महिन्यात आमचं ट्रान्सप्लांट झाला. मला तर हे ऑपरेशन झाल्यावर जसं मी आधीचं लाईफ जगत होते तसंच नॉर्मल लाईफ मी जगते. उलट जास्त लाईफ हेल्दी झालंय असं मला वाटतंय, कारण मनाचं समाधान आहे की आपण भावासाठी काहीतरी केल्याचं. या घटनेला आज 5.5 वर्ष उलटली. ज्ञानराज पाटकर पूर्वीच्या जोमानं आणि उत्साहानं आता सगळी कामं आणि व्यवहार करीत आहेत. गौरी पोरे यांनी केलेल्या अवयवदानामुळं नवजीवन लाभलेले पाटकर अवयवदानाचा विचार समाजात रुजावा आणि पसरावा म्हणून लेखनाच्या माध्यमातून लोकजागरण करीत आहेत. बहिणीनं केलेल्या अमूल्य त्यागाबद्दल बोलताना ज्ञानराज पाटकर भारावून जातात. माझ्या प्रत्येक श्वासावरती माझ्या बहिणीचा अधिकार आहे. याला म्हणतात खरोखर नातं जन्मजन्मांतरांचं. तर आपण स्वागत करूया मंचावर गौरीताई पोरे यांचं आणि श्री ज्ञानराज पाटकर यांचं. त्यांना सत्कार करण्यासाठी डॉक्टर माथुर आणि ज्येष्ठ सर्जन डॉक्टर श्याम जोशी सरांना विनंती करत आहे की आपण मंचावर यावं. जिवंतपणी आपला एक अवयव काढून दुसऱ्याला देणं याच्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं आणि माझ्या बहिणीने ते दाखवलं. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. ह्याच वेळेला मला एक आठवण होते की असे अनेक जण आपल्या देशात आहेत की जे माझ्यासारखे भाग्यवान नाहीत आणि त्यांना योग्य वेळी अवयव न मिळाल्यामुळे
मृत्यूच्या दारात ते उभे आहेत. आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा की काय मेल्यानंतर आपण एक फोटो फ्रेम बनवून भिंतीवर लटकू इच्छितो की आपले अवयव दान करून कुणाला तरी जीवनदान देऊ इच्छितो आणि त्यांच्या म्हणजे त्या अवयवांच्या द्वारे आपण पुन्हा जिवंत राहू इच्छितो. मला एवढंच म्हणायचंय की एवढीशी किडनी देऊन एवढा धडधाकट भाऊ माझा परत मिळाला, तर ह्या भावनेमुळेच माझं आयुष्य इतकं आनंदी आणि पहिल्यापेक्षा इतकं हेल्दी झालंय. त्यामुळे खूपच छान आहे हे सगळा प्रोसेस. सबसे पहले तो दूरदर्शन का आभार व्यक्त करूंगा मैं मेरे पर्सनल बेसिस पे और JTCC की तरफ से कि ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया. आई थिंक इसका एक जो कारण है वो अवेयरनेस करना कि ऑर्गन डोनेशन के लिए. एंड जो हम अभी तक जितना स्वागत किया उसमें हम देख रहे हैं कि 2 तरह के अवयव डोनेशन हो रहे हैं. एक तो लाइव डोनर जहाँ पे कि बहन ने अपने भाई के लिए दिया, एक जीवन दान दिया, और ये कि ये भी अच्छे हैं, स्वस्थ हैं और वो भी स्वस्थ हो गए हैं. दूसरा जो हमने देखा जिसमें कि मृत्यु के बाद जो ब्रेन डेथ के बाद जिसको हम कैडेवर डोनेशन होता है उसमें दान करते हैं, जिसमें कि कई ऑर्गन बाहर हम दान कर सकते हैं, जिसमें लिवर है, किडनी है, पैनक्रियाज है, हार्ट है, लंग्स हैं, और उसमें कई लाइफ्स को हम सेव कर सकते हैं. वो जो मैसेज है बहुत ज़रूरी है, वो अवेयरनेस बढ़ाना बहुत ज़रूरी है, क्योंकि हम जानते हैं कि हम सब लोग चाहते हैं कि हम अमर हो जाएं, लेकिन हम ये भी जानते हैं कि हम अमर तो नहीं रह सकते. लेकिन मृत्यु के बाद जब हम अपने अवयव दान करते हैं तो एक तरह से हम अमर हो जाते हैं, क्योंकि हम कई जिंदगियों को जिंदगी देते हैं, कई लोगों को जिंदगी देते हैं. यही मेरा एक मैसेज है. हे तुम्ही जे सगळं काय ऐकलत ना आत्तापर्यंत, त्याचा सर्वात छोटा भाग रिसिपियंट सर्जनचा. किडनीला 3 ट्यूब्स असतात. एक शुद्ध रक्तवाहिनी नाही का, एक अशुद्ध रक्तवाहिनी आणि एक युरिन जायला म्हणून रक्त एक वाहिनी. हे आमचं काम ते जोडायचं. परंतु त्याच्या आधी ते पेशंट, आता आम्ही सर्जन लोक म्हणजे काय खाटीक लोकांसारखेच आहोत, कोणालाही आणा चाकू आहे कापून काढतो. परंतु आम्ही जी सर्जरी करतो ती सर्जरी त्या पेशंटने सहन करून त्यातनं परत तो घरी गेला पाहिजे नॉर्मल होऊन. त्याच्याकरता प्रत्येक रिसिपियंट जो आहे तो आणि आमचे नेफ्रॉलॉजिस्ट कलिग जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करून त्यांना पहिल्यांदा ऑपरेशन करता तयार करतो आणि मग मोठं ऑपरेशन असतं. 4 तासाचं ऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये मग किडनी डोनरकडनं लाईव्ह असेल तर मग डोनरची किडनी नयन संगोनी साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे 2 ऑपरेशन थिएटर एकाच वेळी वापरावे लागतात. एकामध्ये डोनरची किडनी काढतो, ती आईसमध्ये घालतो, त्याला थंड करतो आणि दुसरी ह्याच्यामध्ये रिसिपियंट तयार असतो त्याचे जोडायची. रक्तवाहिनी टू रक्तवाहिनी आणि फॉर युरेटर टू द ब्लॅडर टाके मारायचे. बस सोपं काम आहे. फार सोपं वाटतंय पण किती अवघड आहे आम्हाला सर्वांना माहिती आहे. सर, ॲज अ सिनियर सर्जन आणि इतके वर्ष आपण ह्या फील्डमध्ये काम करताय, लोकांची मानसिकता काही थोडीफार बदलली आहे का, किंवा काही संदेश आपण देऊ इच्छिता का? आता पहिला आम्ही ट्रान्सप्लांट जसलोकमध्ये 74 साली केला, परंतु त्याच्यानंतर आम्ही काहीतरी 1,500 की 2,000 असे काहीतरी फिगर आहे आता झालेली आहे. मानसिकता बदलली आहे एवढीच की आता ट्रान्सप्लांट म्हटलं की नेक्स्ट ट्रेन टू पुणे असं काय करत नाहीत. ते म्हणतात का नाही, कोण देणार, कधी देणार, काय करायचं, खर्च किती, मुख्य म्हणजे खर्च किती. त्याच्याकरता आता बरेच ठिकाणून सपोर्ट मिळतो, आमचे जसलोक हॉस्पिटलमधनं सपोर्ट मिळतो वगैरे. परंतु बेसिक कॉन्सेप्ट की मी आता मेलो, किडनी खराब झाली, मी आता मेलो, उद्यापासून मी आता मृत्यूपत्रावरती सही करतो डॉक्टरांकडनं वगैरे वगैरे जे बोलत होते ते बंद झाले. आता येतात, ट्रान्सप्लांट करून घेतात आणि जातात. इतकंच काय की आपल्या आता जसं एक लहान मुलाचं आमच्याकडे जसलोक हॉस्पिटलमध्ये आम्ही हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्तीत जास्त लहान मुलांवरती बिलो एज ऑफ 16 ऑपरेशन्स केलेले आहेत. काहीतरी 115 की काहीतरी झालेले आहेत आत्तापर्यंत 74 सालापासून. तर
आणि सर्वात म्हणजे 3 वर्षाच्या मुलावर सुद्धा आम्ही ट्रान्सप्लांट केलेलं आहे. तर त्याच्याकरता ही जी तयारी जी आहे म्हणजे ट्रान्सप्लांट इज लाईक क्रिकेट टीम. कोणी एकटा म्हणजे फक्त एकच सचिन तेंडुलकर असेल तर तुम्ही जिंकाल एक बंडल बाज आहे सगळेजण पाहिजेत. तर त्याच्याकरता आमची जी टीम आहे ट्रान्सप्लांट टीम, तुम्ही कुठे ऑपरेशनला गेला ती ट्रान्सप्लांट टीम पाहिजे. ते टीम नसेल तर ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. मी स्वतः डॉक्टर असलो तरीही या सोहळ्यामुळे नकळतच माझं मन काहीसं हळवं झालंय. असं म्हणतात की वैद्यकीय क्षेत्रात आम्हा डॉक्टरांना भावनिक गुंतवणूक करून चालत नाही, कारण पेशंट म्हणजे फक्त एक आजारी शरीर असतं आणि ते दुरुस्त करणं हेच काम असतं. पण आजचा दिवस मला माफ करा मला, कारण ह्या प्रसंगामुळे मी देखील भावुक झालेलो आहे. आयुष्य म्हणजे निसर्गाचं लेणं, बरंच काही मिळवणं, त्यासाठी सतत झटणं, मात्र जे काही आहे त्यालाही नीट जपणं, कारण आयुष्य म्हणजे निसर्गाचं लेणं. जे गेलं त्याला विसरणं, जे यायचंय त्यावर लक्ष ठेवणं आणि जे समोर आहे त्याला धाडसाने निभावणं, कारण आयुष्य म्हणजे निसर्गाचं लेणं. आयुष्य म्हणजे जगण्याचं कारण. या देहाला मिळालेले मोजकेच क्षण, मग स्वाभाविकच त्याला सांभाळून हाताळणं, कारण आयुष्य म्हणजे निसर्गाचं लेणं. जमेल तसं इतरांनाही देत राहणं. आयुष्य म्हणजे निसर्गाचं लेणं. आयुष्य म्हणजे
सचमुच जिंदगी एक इत्तेफाक है, कल क्या होगा किसी को पता नहीं। और जरूर आज में जी के और आज को अच्छा करके हम जरूर इस जिंदगी को ख्वाबों की तरह कर सकते हैं। खैर, आपल्याबरोबर एक खूप सिनियर नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर कुमुद मेहता मॅडम आहेत, व्हेरी सिनियर अकॅडमिशियन. त्यांना आमंत्रित करतोय स्टेजवर. तर प्रश्न असाच आहे की आधी सांगितल्याप्रमाणे की नेफ्रोलॉजिस्ट हा पेशंटच्या सेंटरला असतो, एव्हरीथिंग इज ऑर्गनाइज्ड बाय हिम. तर आपण जे प्रामुख्याने काम करताय पेडियाट्रिक ट्रान्सप्लांट विषयी थोडक्यात सांगू शकाल का, आणि त्याचं इन्सिडन्स किती आहे, हे खरोखर एवढं मोठं आहे का? मोठ्या प्रौढांच्या मानाने लहान मुलांचे किडनी ट्रान्सप्लांट जवळजवळ 10% असतात. 1976 मध्ये वाडिया हॉस्पिटल चिल्ड्रन, फक्त मुलांचं हॉस्पिटल आहे, तिकडे मी किडनी सेंटर सुरू केलं. पहिली 20 वर्ष किडनीचे सगळे जे आजार आहेत त्यांची ट्रीटमेंट कशी करावी ह्याच्यामध्ये गेलं. तोपर्यंत आमच्याकडे डायलिसिस पण नव्हतं. त्यामुळे किडनी फेल्युअरचे 4थ्या किंवा 5व्या पातळीची जी मुलं होती, म्हणजे ज्यांना ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस शिवाय जगणं अशक्य होतं, हे सगळे पेशंटची त्यांची परिस्थिती बघून मला वाटलं आपण काहीतरी करावं त्याच्यासाठी. आम्ही डायलिसिस मशीन घेतली, डायलिसिस सुरू केलं आणि 1996 पासनं आमचा किडनी ट्रान्सप्लांटचा मुलांचा प्रोग्राम सुरू झाला. 10,600 मुलांची आम्ही तपासणी आणि उपचार केलेले आहेत आमच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये. त्यातली 400 मुलं त्यांना CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिझीज स्टेज 4 and 5 म्हणजे 1, 2, 3 स्टेजच्या मुलांना फक्त मेडिसिननी किंवा योग्य ठिकाणी योग्य तपासणी करून योग्य पद्धतीने जर आपण केलं तर त्यांचं जीवन साधारणपणे व्यवस्थित होऊ शकतं, शाळेत जाऊ शकतात, शिकतात वगैरे. पण एकदा 4थ्या किंवा 5व्या पातळीमध्ये आले म्हणजे किडनीचं फंक्शन फक्त 15% जर राहिलं, 100मधनं 15, त्याला कधी 6 महिने लागतात, कधी 10 वर्ष पण लागतात, तेव्हा मात्र ट्रान्सप्लांट शिवाय त्यांना जगणं कठीण असतं. अशी आता 175 मुलं आमच्या क्रमांकामध्ये रजिस्टरमध्ये आहेत. मला सांगायला खूप आनंद होतो की आत्ता गेल्या 4-5 वर्षात दरवर्षी जवळजवळ 7 ते 8 मुलांना आम्ही ट्रान्सप्लांट करू शकतो. वाडिया हॉस्पिटल म्हणजे त्यांना खर्चाचा प्रश्न आहे, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, तरीसुद्धा आम्ही सगळ्या डोनर्सचं कसंबसं करून भीक मागून त्यांना तुम्ही लहान मुलांसाठी करा, चिमुकली मुलं नाही तर जातील असं करून आम्ही गेल्या जवळजवळ वर्षात लीलावती हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल आणि सायन हॉस्पिटल इथं ह्या मुलांचे ट्रान्सप्लांट केलेले आहेत. 15 नंबर आहे त्यांचा. तिथेच का बरं आम्ही केलेत? कारण प्रत्येक ह्या ठिकाणी एक पीडियाट्रिक नेफ्रॉलॉजिस्ट आहे. सांगण्याचा उद्देश म्हणजे ॲडल्ट नेफ्रॉलॉजिस्ट कितीही हुशार असले, डॉक्टर श्याम जोशी, डॉक्टर ऋषी देशपांडे, पण लहान मुलांचं ट्रान्सप्लांट त्यांनी करू नये आणि ते करत पण नाही. त्यांना आता कळलेलं आहे किती कठीण आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पीडियाट्रिक नेफ्रॉलॉजिस्ट पाहिजे, पण फार कमी प्रमाणात पीडियाट्रिक नेफ्रॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे ते ट्रान्सप्लांट करणं लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं लहान मुलांची व्यवस्थित योग्य ट्रीटमेंट होईल अशाच ठिकाणी करावं. आता दुसरं सांगायचं उद्देश, तुम्ही विचारलं की आता ट्रान्सप्लांट झाल्यावर, तुम्ही विचारणार नसाल पण मी सांगते तुम्हाला की ट्रान्सप्लांट झाल्यानंतर मुलाचं काय आयुष्य, कारण तो प्रश्न आम्हाला पालक विचारतात. बरं ठीक आहे, आता ट्रान्सप्लांट केलं, आता ह्याचं आयुष्य काय, त्याचं लग्न होईल का, त्याला मुलं होतील का, त्याला असं होईल का तसं होईल. तर आम्ही म्हणतो पहिल्यांदा त्याला जगून दे ते ट्रान्सप्लांट. त्याच्यानंतर ॲडल्ट किडनीज मुलांना वापरतो आपण, कारण की कायद्याप्रमाणे 18 वर्षाच्या खालीच्या मुलांना किडनी देता येत नाही. तर आता मला आश्चर्य वाटलं की 3 मुलांकडनं तुम्ही इतक्या किडन्या घेतल्या आहेत. तो पनवेलचा मुलगा बिचारा वारला, त्याची किडनी घेतली, तो मेंटली रिटार्डेड त्याची घेतली. आता 17 वर्षांच्या निर्मलाताईंची मुलगी पण 17 वर्षाची होती, तिची किडनी निघाली. पण एकतरी मुलाला तुम्ही किडनी दिली का? नाही, तुम्ही ते सगळे ॲडल्ट्सना देऊन टाकली. तर तो क्रमांक त्यांचा जो असतो रजिस्टर्ड असतो, खास करून तुम्हाला मी सांगते, त्याच्यामध्ये मुलाचं पण तुम्ही लक्ष द्या जरा, त्याचं पण. कारण पाश्चात्य ह्याच्यामध्ये देशामध्ये मुलाचं पहिल्यांदा देतात किडनी, कारण त्याचं आयुष्य लांब असतं.
एक आमचा मुलगा, मला वाटतं ऋषी देशपांडे नाव आहे, प्रणव पाटील, 17 किलो वजन, 20 किलोच्या खाली जवळजवळ होत नव्हतं. त्याची प्रसिद्धी पण झाली वर्तमानपत्रात. त्याला किडनी कोणी दिली? फार हुशार होती फॅमिली, आजीनी दिली. कारण आजी म्हणाली, तुम्ही म्हणता 20 वर्ष ही किडनी चालेल, नंतर त्याला कोण देणार? हो, मी तर नसणार तेव्हा. तर आई म्हणाली, त्याची किडनी जर 20 वर्ष चालली तर तेव्हा मी अजूनही तरुण असेल, नंतर मी किडनी देईन. म्हणजे त्याचा 40 वर्षांचं आयुष्य कसं त्यांनी काढावं त्याचं त्यांनी प्रयत्न करून. आणि ही मिडल क्लास फॅमिली होती. हो, खरं पाहता जसलोक फार मदत करते, लीलावती पण करते. आणि मला खूप आनंद होतो की आता बऱ्याच ठिकाणी ही जागृती आलेली आहे. एक पेशंट दुसऱ्याला सांगतो, अरे पूर्वी मला सांगत होते ह्या मुलाचं जाऊन दे ना, आता बाकीची 2 मुले त्याचं तर बघ, हा जाऊन दे. पण मी म्हटलं नाही, तसं नाही करणार. हा पण माझा मुलगा आहे, ही पण माझी मुलगी आहे. तर पालक येतात आम्हाला सांगायला की कोणाकोणाचे ट्रान्सप्लांट केले, तुम्ही जरा पत्ता देता का, फोन देता का, आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांना तर डॉक्टर तर सांगणार करा ट्रान्सप्लांट, पण जाऊन बघूया की ती मुलं कशी आहेत. आणि त्यांच्याकडे बघून त्यांना इतका उत्साह येतो की नको नको म्हणत असलेले आता पालक 1-1.5 वर्षांनी येतात आणि म्हणतात आता प्लीज करा. तोपर्यंत आम्ही काय करतो, त्यांना जिवंत ठेवण्यासाठी डायलिसिस करतो. पण डायलिसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लहान मुलांचं डायलिसिस फार चालत नाही. हो, फेल होतं. एक तर त्यांच्या नळ्या फार बारीक असतात, त्यामुळे ते हिमोडायलिसिस होत नाही. आणि CAPD म्हणजे पेरिटोनियममध्ये जे करतो त्याच्यामुळे मुलं 2-4 वर्ष जगू शकतात. पण शेवटी ट्रान्सप्लांट हाच उपाय आणि हाच उपचार योग्य पेशंटला योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य टीमनी जर ट्रान्सप्लांट केला तर मुलांचा ट्रान्सप्लांट ॲडल्ट सारखाच होऊ शकतो. मोठ्यांवर शस्त्रक्रिया करणं एक वेळ सोपं वाटतं, पण लहान मुलांवर, चिमुकल्यांवर अशी सर्जरी करणं खरोखर म्हणजे मन आपण घाबरतो कुठेतरी. आणि लहान मुलांचं दुःख बघवत नाही, कारण लहान मुलांमध्ये आपण आपलं भविष्य बघतो, त्यांच्या डोळ्यामध्ये आपण आपलं एक फ्युचर बघत असतो. पण कधी कधी नियतीचा खेळ वेगळा असतो आणि लहान मुलं ह्यांच्यावरच काही एक आघात येतो. पण अशा परिस्थितीत देखील काही लोक असतात जी सावरतात आणि एक मोठं काम करून जातात. धुळे जिल्ह्याच्या सिंदखेडे तालुक्यातलं नेवाडे हे अभिमन्यू साळुंकेंचं मूळ गाव. जितेंद्र उर्फ पप्पू हा त्यांचा थोरला मुलगा. व्यवसायानं फार्मासिस्ट असलेला जितेंद्र अनेक सामाजिक कार्यात हिरिरीनं भाग घ्यायचा. सहली आणि पर्यटनाचीही त्याला आवड होती. पत्नी पल्लवी आणि मुलगा ऋग्वेद यांच्या समवेत जितेंद्र आनंदी जीवन जगत होता. आणि अचानक एके दिवशी माशातच गप्पा मारतानाच त्याला असा डोक्यात अचानक असं चक्कर आल्यासारखं झालं त्याला. आणि तो आईला म्हणतो की माझ्या डोक्यातून रक्तस्राव झाल्यासारखं मला वाटतंय. आणि त्याला मृत्यूची स्वतःची चव लागली होती ती. आणि त्यांनी स्वतः तोंडाने मृत्यू सांगितला की मम्मी माझ्याशी बोल, मी वाचत नाही. मग डॉक्टरांनी म्हणे त्याला CT स्कॅन करावं लागेल आपल्याला ताबडतोब. मग CT स्कॅन करायला नेल्यानंतर बेडवर झोपवलं आणि डोळे मिटले तो कायमचाच. तिशीतील जितेंद्रच्या अकाली अकल्पित निधनामुळं साळुंके कुटुंबावर आभाळच कोसळलं. मात्र त्या दुःखातिरेकाच्या प्रसंगीही जितेंद्रच्या वडिलांनी अभिमन्यू साळुंके यांनी मन खंबीर करून एक धाडसी निर्णय घेतला की बाबा आता एवढा मोठा मुलगा गेला, त्याचे तर काही आता ते शरीराची राखच होणार आहे, ते काही उपयोग येणार नाही. तो गेल्यानंतर आपण त्याला काय करणार आहे. त्याच्यामुळे की बाबा याच्या जीवावर 2-3 जीव कोणीतरी जगतील हे माझ्या मनाशी मी निर्णय घेतला. आणि मी कोणालाही न विचारता मग डॉक्टरांनी एकदम म्हणजे कौतुकाने माझ्या पाठीवर थाप मारली बुवा की तुम्ही हा अवयवदानाचा निर्णय एकदम धाडसी निर्णय घेतला आणि हा लाखात एकच माणूस घेतो आणि खरंच तुम्ही कौतुकास पात्र आहे. जितेंद्रच्या दोन्ही किडनीज आणि लिव्हरच्या दानामुळं काही व्याधिग्रस्तांना नवजीवन मिळालं आहे. ही गोष्ट साळुंके कुटुंबासाठी आणि ऐन उमेदीत पती निधनाचा आघात सोसलेल्या पल्लवीसाठी समाधानाची बाब ठरली आहे. माणूस गेल्यानंतर त्याचा शरीराचा काही उपयोग तर काही होत नाही, ती राखच असते आपल्या हातात. त्यामुळे ही अंधश्रद्धा लोकांनी बाजूला सारून अवयवदानाचा निर्णय हा घेतलाच पाहिजे या मताची मी आहे. श्री अभिमन्यू साळुंखे आणि त्यांच्या पत्नी सौ साळुंखे यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं.
त्यांचं स्वागत करायला मी विनंती करतो डॉक्टर गौतम रामकंथन आणि सुजाता पटवर्धन मॅडम यांनी स्टेजवर यावं. मी अभिमन्यू साळुंके. मी आता हल्ली नाशिकमध्ये 35 वर्षापासून कार्यरत आहे कंपनीत. आणि अशा परिस्थितीत माझ्या रिटायरमेंट होण्याच्या बेतावर नेमका माझा एक 28 वर्षाचा मुलगा त्याने एक धाडसी निर्णय घेतलेला होता. तो याने फार्मासिस्ट झालेला होता आणि त्याने असा एक निर्णय घेतला होता की नोकरी करण्यापेक्षा मला काहीतरी स्वतःचा व्यवसाय निवडायचा. आणि त्या दृष्टीने त्याने पाऊल उचललेलं होतं आणि ते पूर्णत्वास जवळपास 99% झालेलं होतं. त्याने स्वतःचं म्हणजे मेडिसिन कंपनी एक उभारण्याचा निर्णय घेतला होता आणि सगळं परिपूर्ण झालेलं असताना फक्त उद्घाटन बाकी होतं एक 15-20 दिवसात. तर अशा परिस्थितीत तर त्याला आजीचा निरोप आला किंवा आजी ॲडमिट आहे मुंबईला म्हणून. तर त्याने सगळं बाजूला सरून ते म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड त्या दिवशी तो छापणार होता. आणि अशा परिस्थितीला मुंबईला बोलावून आलं की आजीला बघायला, आजी वाचणार नाही म्हणून. तर तो आजीला बघायला आलेला असताना नायर हॉस्पिटलमध्ये त्याची आई नुकतीच म्हणजे 2 दिवसापूर्वीच तिथे आलेली होती. आणि तिथेच त्याला अचानक गप्पा मारत असताना असे चांगल्या गप्पा मारत असताना एक डोक्यात एक कळ निघाली. आणि कळ निघाली असताना त्याला गरगर व्हायला लागला. तो आईला म्हणतो की मम्मी बघ माझ्या डोक्यात कसं तरी व्हायला लागलेलं आहे, मला असं गरगर व्हायला लागलं. तर आईला वाटलं भाऊ काही खाण्यापिण्याला असेल, थंडीचे दिवस झाला असेल थोडंफार. नंतर थोड्या वेळानं परत तोच म्हणतो की नाही हा थंडीचा प्रकार नाही, मला वेगळा प्रकार वाटतो आहे किंवा माझ्या डोक्यात एक रक्तस्राव चालू झाल्यासारखं मला फिलिंग होत आहे आणि तू माझ्या केसांमध्ये हात टाक, रक्त निघतं आहे का. तर तिने केसांमध्ये हात टाकला की बाबा म्हणजे रक्त वगैरे काही नाही, तुला भास होतोय म्हणून. म्हणजे भास नाही, बाहेरून नाही तर कमीत कमी आतून मला हा रक्तस्राव चालू झाला आहे, मला समजतं आहे आणि मी वाचत नाही आणि माझ्याशी काय 2 शब्द बोलायचं, तू लवकर 2 मिनिटात माझ्याशी बोल, तुला काय सांगायचं. बस एवढंच बोलला होतो. आणि एक खाली त्याला बसवलं स्टूलवर आणि वांती झाल्याखेरीज लगेच डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी CT स्कॅन करायला नेलं, तिथपर्यंत पायी चालत गेला आणि बेडवर झोपवला. तर तो परत उठलाच नाही. अशा परिस्थितीत त्याला आई एकटी आणि त्याच्यासमोर आजी वारली. आजीसमोर सगळे मामा वगैरे सगळे चालले गेले. मामांनी आईला थांबवलं की तू जितूजवळ थांब, आम्ही आईला विल्हेवाट लावून लगेच रात्रीच्या रात्री इथे परत येतो. तो सिरियस झाला होता. तर मग लगेच त्याला CT स्कॅन करायला नेलं. तर ते जरा सिरियस वाटलं डॉक्टरांना. रिपोर्ट यायच्या आधी त्यांना म्हणजे तुम्ही यांना KMला घेऊन जा. KMला घेताना आईची खूप त्याची हाल झाली बा खूपच. KMला आणताना त्याला ते ओळखी नाही, परिचय नाही, काही नाही. अशा परिस्थितीत त्याला कुठे लोटगाड्याला विचार, कुठे रिक्षावाल्याला विचार, कुठे कोणाला विचार, अशा परिस्थितीत फरफटत त्याला आणलं कसं तरी KMला ॲडमिट केलं. तर KMला ॲडमिट केलं आणि त्याचं ऑपरेशन वगैरे सक्सेस झालं, सगळं झालं. परंतु मला वाटतं तर BP लो झाल्यामुळे, तो BP कंट्रोल झाल्यामुळे त्याची प्रंजत मावली. आणि अशा परिस्थितीत मी एक असं म्हणजे त्याचा मृत्यूची बातमी लागल्याबरोबर मला जवळपास 10 मिनटं रडायला सुद्धा आलं नाही. मी गुडघ्यात डोकं घालून बसलो आणि किंवा आता काय करावं अशातच मला डोक्यात एक विचार आला की आता एवढा मोठा मुलगा गेल्यानंतर आपण काय करा, याला काय करणार आहे, याची शरीराची जाळूनच टाकणार, ती राखच होणार आहे. त्याच्यापेक्षा याच्या जीवावर कोणतरी 2-3 जीव जगतील या हेतूने मी लगेच आमच्या येथील डॉक्टर अभिजित साळुंके यांच्याकडे मार्फत निरोप पाठवला की बुवा डॉक्टरांना असं असं मला करायचं आहे. तर त्यांनी निरोप पाठवल्यानंतर डॉक्टरांनी माझ्याशी विचारणा केली की बुवा तुम्ही हा निर्णय कसा घेतला. म्हटलं मी अचानक माझ्या मनात आलं ते असं की द्यावं बुवा असं म्हणून काहीतरी, एवढा मुलगा गेल्यावर याला काय करणार आपण, असं म्हणून मी तो निर्णय घेतला. मला अजून एक कौतुकाची गोष्ट सांगावीशी वाटते की साळुंके मार्गी लावलं. आणि ही गोष्ट पण आपली समाजाने बघितलीच पाहिजे की जे डोनर फॅमिली आहे त्या फॅमिलीला आपण कशी मदत करू शकतो. तर ZTCC तर्फे आम्ही एक डोनर सपोर्ट ग्रुप तयार केलेला आहे आणि ज्या डोनर फॅमिलीजना आर्थिक मदत लागते त्यांना आम्ही मिळवून देतो
आणि ज्यांना आर्थिक मदत लागत नाही ते आम्हाला काउन्सिलिंगला मदत करतात हॉस्पिटलमध्ये. आणि KM हॉस्पिटल सारख्या ठिकाणी पण डोनर्स जेव्हा अशिक्षित असतात, लेबरर्स असतात किंवा लोअर सोशो इकॉनॉमिक स्ट्रेटामधले असतात, पण तेही कधी नाही म्हणत नाही. It's a procedure in which a diseased liver is removed and you transplant a new liver. The commonly liver disease is because of either alcohol or because of fat, or sometimes because of virus. And this procedure was not available to us till now because it's a very complicated procedure. You need a lot of surgical expertise. You also require ICU, you require a lot of facilities and training. And now it is available in Mumbai for last 2.5 years at Jupiter Hospital we are doing, and we have a good success. Normally, liver transplantation, the donation is either from a living donor or from a cadaver. And cadaver, the whole part of the liver is removed. And in the living donor, a part of the liver, the right lobe is removed. Liver is the only organ in the body. When it is cut, it grows. No other organ in the body grows. So the liver which is put in the recipient and the part of the liver which remains in the donor, both of them will grow. And as you have heard from the Patels, both the donor and the recipient, both of them will do well. So now this procedure is available and through our hospital, and some others are also doing in Mumbai. And I would request that all the people who have this problem should approach us, and we should be able to take care of them. Thank you. आयुष्याच्या गणितात जमावजा व्हायचंच, मात्र ह्या गणिताचा ठोकताळा झाला की काही ना काही बाकी ही उरायलाच हवी. आयुष्याची हीच गणितं चित्रपटांमध्ये मूर्त रूपात उतरतात. यात कधी रंजक कथानक दिसतात तर कधी आयुष्यातील नाजूक वळणांवर खंबीर उभं राहण्याचं बळही मिळतं. बऱ्याचदा यातून फिलॉसॉफिकल विचार अतिशय सहजतेने हाताळले जातात. असाच एक क्लिष्ट वाटणारा विषय एका चित्रपटात आला, आनंद. आजारपणामुळे अखेरच्या वळणावर असणारा आनंद, नावाप्रमाणेच आनंदी जगण्याचा मार्ग सहजच दाखवून जातो. बाबूमशाई, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहां पना, उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है. एक दिन सपनों भरा ही चला जाए सपना.
कभी ये रुलाई जिंदगी। खरंच जिंदगी कैसी ये पहेली हाय, कभी हसाए कभी रुलाए. आणि जीवन कसं असतं? जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. पण सांगू का तुम्हाला की आपलं जीवन एक कमालीचंच आहे. जे मिळत नाही त्यामागे आपण धावतो, जे आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, जे प्रेम आपल्याला मिळतंय त्याचं सॅटिस्फॅक्शन नाही आपल्याला. आणि म्हणून कळत नकळत आपण अशा गोष्टींच्या मागे धावत जातो ज्याची खरोखरच लॉंग टर्म आपल्याला गरज नसते. असं म्हणतात हेल्थ इज वेल्थ, पण वेल्थच्या मागे धावून हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि असं होत होत काही काळात, काही दिवसानंतर, वर्षानंतर आपली हेल्थ खराब होते. पण मात्र काही कारणास्तव असं झालं तरीही खचून जाऊ नका, कारण जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग देखील मिळतो. व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. ह्यातच अजून एक आपण उदाहरण बघूया. 61 वर्षांचे भीमराव पाटील एक ध्वनिचित्रफीत आपण आपल्यासमोर स्वागत करत आहोत. मालाडच्या उत्कर्ष विद्या मंदिरात भीमराव पाटील 40 वर्षांपूर्वी शिपाई म्हणून रुजू झाले आणि जिद्दीनं पदवी शिक्षण पूर्ण करून त्याच शाळेत हेड क्लार्क म्हणून काम करून 4 वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर भीमरावांनी आपल्या गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. 1 वर्षानंतर माझ्या पायाला सूज यायला लागली. पहिली प्रथम घोट्यापर्यंत सूज होती, नंतर गुडघ्यापर्यंत सूज झाली, नंतर कमरेपर्यंत सूज आली आणि नंतर सर्व शरीर सुजल्यानंतर आम्ही मुंबईला आलो आणि आम्ही चौकशी केली असता त्याने लिव्हर सिरोसिस आहे, आपल्याला हा त्रास आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल. यासाठी खाजगी डॉक्टरांनी सूचित केल्यानुसार आम्ही आपलं फोर्टिसला नाव नोंदणी केली. लिव्हर ट्रान्सप्लांटचे जे पेशंट असतात ते खचलेले असतात आणि ऑपरेशन नंतर त्यांच्या मनात एक भीती असते. ती भीती दूर करणं, पेशंटला ऑपरेशन करिता पॉझिटिव्हली तयार करणे, ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित समजावून सांगणे, ऑपरेशन करता येणारा जो आर्थिक किंवा जो खर्च आहे त्या खर्चाविषयी पेशंटला माहिती देणं, हे सगळं काम आम्ही करत असतो. कॅडेव्हर डोनर मिळताच भीमराव पाटील यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी झालेल्या प्रत्यारोपणानंतर आता पाटील 4 चौघांसारखे जीवन व्यवहार पार पाडित आहेत. आयुष्याच्या या अवघड वळणावर आणि जीवन मरणाच्या निर्णय प्रक्रियेत पत्नी यशोदाबाईंनी भीमराव पाटील यांना आश्वासक आणि खंबीर साथ दिली. अवयवदान करणाऱ्या कॅडेव्हर डोनरमुळेच मी वाचलो, मला पुनर्जन्म मिळाला, असं भीमराव पाटील कृतज्ञतापूर्वक सर्वांना सांगत असतात. अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे किंवा अनेक असं माझ्यासारख्या पीडित आजाराने पीडित असणाऱ्या लोकांचे प्राण वाचते. सर्वांना मी माझी कळकळीची विनंती करतोय की त्यांनी अवयवदान करावे. श्रीयुत भीमराव पाटील आपल्याबरोबर आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावर यावं. त्यांच्याबरोबर सौ पाटील देखील आहेत. डॉक्टर मेटे आणि डॉक्टर विनय कुमारन यांना देखील विनंती करतो की आपण मंचावर यावं. डॉक्टर शेटेंना विनंती की आपण मंचावर यावं. चित्रफितीमध्ये दाखवल्याप्रमाणे संतोषनी मला कॅडीवर लिव्हरबाबत म्हणजे कॅडीवर मिळणार आहे तुम्हाला आणि मिळेल आणि तो प्राप्त होईल. आणि त्याच्यानुसार माझं ते ऑपरेशन 23 एप्रिलला ऑपरेशन माझं झालेलं आहे आणि ऑपरेशन ही सक्सेस व्यवस्थित झालं. आता 23 एप्रिलपासून माझे 2 महिने होऊन गेले. आता ऑपरेशनला मी फिरतो, खातो, पितो व्यवस्थित सर्व काही, कुठलेही पथ्य पाणी काही एक नाही. सगळं मटण मच्छी वगैरे सगळं खातो. मी कधी दारू प्यायलेलो नाही, कधीही म्हणजे व्हेजसुद्धा घ्यायचं, परंतु व्हेज नॉनव्हेज घ्यायचं, परंतु नॉनव्हेज कधी क्वचित प्रसंगी असायचं. तरीही मला लिव्हर सिरोसिसचा त्रास झालेला आहे. आणि लिव्हर सिरोसिसचा त्रास हा कशामुळे झाला मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हरच्या नंतर त्यांनी काय सांगितलं, हेपटायटिस बीमुळे झालं तुम्हाला हे. आता त्यांनी हेपटायटिस बीमुळे झालं किंवा फॅटी लिव्हर म्हणून फॅटी म्हणून घोषित केलं, हे मला काय माहिती नाही. पण मला काविळीनं झालेलं एवढं मला वाटतंय. ते 30-40 वर्षापूर्वी मला कावीळ झाली होती
आणि त्या काविळीचे काहीतरी जंतू लिव्हरमध्ये जाऊन ते लिव्हर खराब झालं असं सांगताय. असं झालं आणि 23 एप्रिलला ऑपरेशन झालं. कोणी मला दिलं डोनर म्हणजे लिव्हर डोनर केलेलं आहे त्यांच्या घरच्यांचं मी शतस्य आभारी आहे. It's been estimated that about 2 lakh people die of liver failure in India every year. And maybe 20,000-30,000 of them would be candidates for liver transplant. They can be saved by liver transplant. And we are doing a very small fraction of that. Most patients who die of liver failure never hear the word transplant. They never refer to a center where transplant can be done. And all these lives can be saved if people would donate organs, if the families would be told about transplant. We need to increase awareness that there is such a thing as organ transplant. मी किडनी ट्रान्सप्लांटबद्दल सांगू इच्छितो की आज तुम्ही लाईव्ह रिलेटेड आणि कॅडेवरबद्दल ऐकलं आहे, पण त्याचप्रमाणे आपल्या शहरात आपल्या देशात स्वॅब ट्रान्सप्लांट आणि डॉमिनो ट्रान्सप्लांट पण होत आहेत. त्याबद्दल पण लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक डोनरला एक अशी भीती असते की मी एक किडनी दिल्यावर काय, तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जी उरलेली किडनी आहे ती लिव्हरसारखी डबल जरी होत नसली तरी जवळजवळ 3 महिन्यातच ती 1.5 पटीने वाढते. याचाच अर्थ तुम्ही 50% किडनी दान न करता फक्त 10% किडनी दान करतायत. हे जर तुम्ही समजून घेतलं तुम्हाला कळेल की फारसं आपल्याला काही रिस्क नाही आणि डोनरनी नक्कीच किडनी ट्रान्सप्लांटसाठी पुढे यावं आणि किडनी दान करावं. चला, या अवयव दान दिनानिमित्त आज इथं उपस्थित असलेल्या ज्या लोकांना याचं महत्त्व जाणवलं आहे त्यांनी माझ्यासोबत मरणोत्तर अवयव दान करण्याची प्रतिज्ञा करावी ही सर्वांना विनंती. सभी लोग आज ये शपथ लेते हैं कि मरणोपरांत यानी अपने डेथ के बाद हम सभी अपने ऑर्गन्स डोनेट करके जाएंगे, जिससे कि जिनको जरूरत हो उन ऑर्गन्स की, जो ज्यादा जरूरी हैं, जो और जिंदा रह सकते हैं हमारे जाने के बाद, उनके काम आ सके. सो वी ऑल अग्री टू इट. आम्ही मरणोत्तर अवयव दान करण्याची शपथ घेत आहोत. अवयव दान करण्याची शपथ घेतो. वी प्लेज टू डोनेट अवर ऑर्गन्स. वी प्लेज टू डोनेट अवर ऑर्गन्स आफ्टर डेथ. आफ्टर डेथ.